टीमों के बीच ये लड़ाई, कहते ना जमकर खेले हैं तो यहां तक पहुंचे हम, जमकर खेले हैं तो यहां तक पहुंचे हम, मंजिल से पहले ना थकेंगे हम, ट्रॉफी उठाने का अब जुनून है सवार, कुछ भी हो जाए मानेंगे ना हार। ये दो टीमें यहां पर जीत के नारे के साथ आज कहीं ना कहीं इतिहास रचने के लिए बीच मैदान पर दोनों टीमें यहां पर आपके सामने नजर आएंगे। जितने दर्शक जुड़े उन सभी का हम स्वागत करते हैं 70-70 स्पोर्ट्स धमाका बिग बैश की तरफ से। और मुकाबले का शुरुआत होने जा रहा है। टॉस जीता था ऋतिक पाटिल ने और बेझिझक उन्होंने फटाक से निर्णय लिया कि हम फील्डिंग करेंगे पहले और इनवाइट किया बैटिंग के लिए यानी टीम चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम को। फाइनल मैच का शुरुआत और फाइनल के पहले बॉल पर धड़ाका बैट से आता हुआ फुल टॉस गेंद और जिसको यहां पर मिड ऑन के ऊपर से खेला स्ट्रेट डाउन द ग्राउंड 4 रनों के लिए। व्हाट स्टार्ट। मागच्या मॅच मध्ये मला हाच प्रश्न पडला होता की याच्या बॅटला फक्त 4चाच पाडा शिकवलाय की काय। याही मॅच मध्ये सुरुवात फुल टॉसने झाली। पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला हा चौकार त्याने वसूल केला। 4 धावा मिळतात सूरज केनेच्या खात्यामध्ये, खातं उघडलंय। गेंदबाज का नाम कौशल पाटिल, अंदरूनी किनारा लगा था, बैट जोर से घुमाया था इस बार इनसाइड एज, उस प्रकार का स्ट्रोक, अच्छी वापसी गेंदबाज कौशल पाटिल द्वारा। चांगला बॉल इन कटर होता, बॅटची आतमधली कडा घेतली विकेट कीपरच्या हातात। डॉट बॉल चॅलेंज स्पोर्ट्सच्या समोर कडवा 1 आहे रिग्नेश स्पोर्ट्स, रिग्नेश 11 भिवंडीचं। मॅच मध्ये मजा येईल, दोन्ही मातब्बर संघ आहेत आणि भिवंडीचे बहुतांश खेळाडू आहेत दोन्ही टीम मध्ये आणि एकमेकांच्या समोर भरपूर ग्रामीण क्रिकेट खेळलेले आहेत, त्याच्यामुळे हा सामना रंगेल आणि दोन्हीही महासत्ता एकमेकांच्या समोर खेळत आहेत। परत एक वेळा कौशल तयार, एक और अच्छा स्ट्रोक, गेंदबाज वही, लाइन एक बार फिर जो पहली गेंद थी बिल्कुल हुबहू उसी प्रकार की लाइन थी, लाजवाब टाइमिंग, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, एक और चौका। मुंह की बात छीन ली यहाँ पर कुणाल सर ने, जिस प्रकार से उन्होंने यहाँ पर वर्णन किया। दोनों टीमें एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरियां काफी अच्छे से जानते हैं, तो ये मैच काफी रफ एंड टफ होने वाला है, लाजवाब होने वाला है। मिड ऑन थोडासा वाईड होता, त्याचमुळे स्ट्रेट खेळत असताना स्ट्रेटिश लॉफ्टेड ड्राइव्ह इथे दाखवला आणि चौकार वसूल केलाय सूरजने। काय बॅटिंग आहे, बॉटम हँडचा वापर पहा, किती ताकदवान फटका त्याने सजवलाय। बॅट अक्षरशः फिरली हातात तरी देखील चौकार त्याने वसूल केला। टीमची धावसंख्या 8 विदाउट लॉस। अब पेश एक और अच्छा स्ट्रोक, बॉल गया यहां पर डीप कवर पॉइंट के रीजन में, लगातार इस बार कह सकते हैं ऑफ स्टंप के बाहर ये बॉल थी, गेंदबाज ने दिया रूम और बल्लेबाज ने मचाया धूम। यहां पर जबरदस्त स्ट्रोक, व्हाट अ शॉट। बॅकफुटला जात असताना चांगलाच कट केलाय, पॉइंट आतमध्ये, पॉवर प्ले सुरू आहे, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक सध्या मारत असताना सूरज। मला तोच प्रश्न मगाशी देखील पडला, आताही पडतोय की फक्त बॅटमधून चौकार चौकार आणि चौकारच येत आहेत। कदाचित आता ती वेळ झाली आहे, मोठा फटका येऊ शकतो। इस बार गैप था जिसको यहाँ पर भेदा है बिल्कुल 30 यार्ड सर्कल के अंदर, वहां पर कवर पॉइंट और एक शॉर्ट कवर खिलाड़ी मौजूद नहीं थे। सेंसिबल क्रिकेट इसे कहते हैं, परिपक्वता, मैच्योरिटी कैसी होनी चाहिए बल्लेबाजी में, पावर प्ले में कैसी बैटिंग होनी चाहिए, वो अब तक इस ओवर की जितनी गेंदें सूरज केने ने खेली वो झलक कर आया है। क्या क्रिकेट खेला है। कोण म्हणतं वयानुसारच मॅच्युरिटी येते। अंडर 25 चे खेळाडू जरी असाल तुम्ही तरी देखील ती मॅच्युरिटी तुम्ही दाखवणं गरजेचं आहे। ती मॅच्युरिटी ते दाखवत असताना बॅटिंग मध्ये सूरज त्याला माहिती आहे 3 चौकार मारलेत, पार्टनरला स्ट्राइकिंग एंडला आणू आणि त्याने सिंगल ती घेतली। फुल टॉस बॉल था, बैट स्विंग अच्छी थी लेकिन कहीं ना कहीं मिडल ऑफ द बैट गेंद हुआ नहीं, जिसकी वजह से मात्र 1 रन मिलेंगे। देखिए भले यहाँ पर जो बल्लेबाज का नाम देख सकते हैं सूरज केने, भले ही चांद नजर आ रहा है, सूरज चमक नहीं रहा है यहाँ पर, लेकिन आधी रात को भी सूरज यहाँ पर चमक रहा है अपनी टीम के लिए। क्या बैटिंग की इस पावर प्ले में। कुल मिलाकर इस ओवर में कौशल पाटिल के अगेंस्ट, कौशल पाटिल की हाइट देखिए, लेकिन सूरज केने जैसे खिलाड़ी ने उनको कड़ी फाइट दी है। 3 चौके इन्होंने दागे इस ओवर में। 1 ओवर के खेल के बाद स्कोर है 14 विदाउट लॉस। एक्झॅक्ट सचिन, हा सूर्य रात्री चमकतो हे त्याने परत एक वेळा दाखवून दिलंय स्वतःला सिद्ध करत असताना। म्हणून तर तुमचं जे नाव आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही खेळ करणं गरजेचं आहे। नक्कीच तुम्ही ज्या वेळेला स्वतःला सिद्ध करता लोक तुम्हाला प्रसिद्ध करतात। सूरज केने देखील त्यातलाच खेळाडू आहे, मावळे गावाला बिलॉंग करतो आणि नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे, त्याचमुळे चर्चेमध्ये असतो। 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, पहिलं षटक संपलं, धावा झाल्यात 14। टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी, मयुरेश पाटील यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय, रिग्नेश
पाटील यांच्या टीमच्या विरुद्ध. दोन्हीही मातब्बर संघ मालक आहेत भिवंडीचे आणि दोन्ही यंगस्टर आहेत. क्रिकेटला नेहमीच प्रमोट करत असतात. क्रिकेटच्या प्रमोशन आणि डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि विशेष म्हणजे भिवंडीच्या क्रिकेटमध्ये विलासराव पाटील साहेबांचा तेवढाच महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मग महापौर चषक असेल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रतिभा विलास A1 ट्रॉफीचं आयोजन असेल, अशा अनेक स्पर्धा त्यांनी भिवंडी क्रिकेटला बहाल केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. आणि रिग्नेश यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. प्रताप शेठ पाटील यांच्या माध्यमातून अनेक वर्ष राहणारमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते घेऊन आलेले आहेत. नक्कीच उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे, परंतु क्रिकेटसाठी आणि त्याच्या प्रमोशन आणि डेव्हलपमेंटसाठी या दोन्हीही मान्यवरांनी खूप चांगलं कार्य केलंय. 14 धावा. नाव बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये येऊया. डीडी स्पोर्ट्स भिनारच्या ग्राउंडवर आपण आहोत. अंडर-25 चॅम्पियनशिप ट्रॉफी मधला हा शेवटचा सामना. कृष्णा आलाय बॉलिंगसाठी. त्रिपाठी आया, कृष्णा त्रिपाठी गेंदबाजी करने के लिए. कहते हैं जब दिल जिद पर अड़ा हो, सामने कोई भी खड़ा हो, मेहनत, लगन, पागलपन आपको उत हद तक लेके जाएगा और मेहनत आपके कदमों में चल कर आएगा. और कहीं ना कहीं वही देखने को मिल रहा है मैदान के अंदर. बॉलर तैयार कृष्णा त्रिपाठी, सामने लेफ्ट हैंडर योगेश भालेकर. फुल टॉस बॉल, अच्छा स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात है. थोड़ी सी गफलत हुई है, लेकिन नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो आना चाहिए था. वो थोड़ी सी चूक हुई है. जो खिलाड़ी वहां पर खड़े थे पॉइंट रीजन में. बॉल अडवला, थ्रो. आपण पाहतोय येपर्यंत बॅट ड्रॅग करत असताना खेळाडू इथे पाहायला मिळाला. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आली आहे. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. क्विक सिंगल. डेंजर एंड पे थे हालांकि योगेश भालेकर. कहते हैं धूप में बाप जलता है, चूल्हे में माँ तपती है, तब जाकर औलाद पलती है और कहीं ना कहीं तब जाके मेहनत निखरती है. और वही आज मैदान के अंदर भी दिखाना है. कृष्णा त्रिपाठी, सभी अंडर-25 खिलाड़ी आप देख सकते हैं बीच मैदान के अंदर. और कहीं ना कहीं आज मेहनत करेंगे तो कहीं ना कहीं आने वाले समय पे आपका परफॉर्मेंस चपकेगा, सफलता आपके कदमों में होगी और कहीं ना कहीं फिर ऑल इंडिया आइकॉन मैचेस में भी आपको मौका मिलेगा. यही हमेशा कोशिश रहता है 70-70 स्पोर्ट्स और दिल्ली यहाँ पर धमाका बिग बैश का कि यहाँ पर यंगस्टर को ज़्यादा से ज़्यादा अपॉर्चुनिटी मिले. वी केयर फॉर यू, ये टैगलाइन हमारे 70-70 स्पोर्ट्स का. अच्छी गेंद राइट हैंडर के लिए पड़ने के बाद ये थोड़ी सी यहाँ पर कटर का इस्तेमाल किया, नहीं लेग कटर बॉल था. अच्छी गेंदबाजी, शुरुआत अच्छी. चांगला लेग ब्रेक, इम्प्रेस केलंय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईड बॉलसाठी त्यांनी चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. वाईड बॉलसाठी हे चॅलेंज आहे. अंपायरने, ऑनफिल्ड अंपायरने हा डॉट बॉल दिला होता आणि आता इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच हा डॉट बॉलच राहील. बॅटिंग टीमने एक रिव्ह्यू गमावलाय, एकच रिव्ह्यू आता त्यांच्याकडे आहे. हा पहिलाच बॉल चांगला टर्न प्राप्त झाला आणि चांगला बाउन्स, कॅरी पहा कुठे केलाय, एक्झॅक्ट चेहऱ्याच्या लेवलला विकेट कीपर ऋतिकने. त्याच्यामुळे धावा इथे मिळणार नाहीत. हा तो डॉट बॉल. रॉन्ग वन एक्सपेक्ट कर रहे थे वहां पर बैट्समैन, जो कहीं ना कहीं जिस प्रकार से उन्होंने स्ट्रोक खेला था सूरज के ने, उनको लगा कि रॉन्ग वन होगा, इसलिए उन्होंने स्लॉक स्वीप करना चाहा है. लेकिन गेंदबाज भी, जिस प्रकार कुणाल सर कहते हैं, यहाँ पर कच्चे खिलाड़ी नहीं है, पके पकाए हैं, मेहनत की है, यहाँ तक पहुंचे. तभी ये अच्छा स्ट्रोक इस बार देखने को मिला है, लेकिन थोड़ी सी कहीं ना कहीं जो टाइमिंग थी वो मिस टाइम हुई, जिसकी वजह से गेंद टप्पा खाने के बाद गेंद फील्डर की तरफ गया, यानी इन फ्रंट ऑफ स्क्वायर, बैकवर्ड स्क्वायर की तरफ गेंद पहुंचा. 1 रन. थोडासा वेगाने टाकला होता हा बॉल मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. मागचा बॉल फिरवला होता, हा बॉल पहा थोडासा शॉर्ट आणि वेगाने टाकला होता. आर्मर आतमध्ये येणारा छातीच्या लेवलला आणि त्याचमुळे ऑन साईडला टायमिंग फसलं बॅटरचं. ही कला पाहिजे बॉलरकडे. लेफ्ट आर्म स्पिनर ज्यावेळेला तुम्ही वापरता, रॉंग वन, आर्मर, फ्लिपर, लेग ब्रेक, हे जे बॉल जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट गाजवू शकता आणि ते इथे दाखवतोय कृष्णा त्रिपाठी. 16 रन स्कोर कार्ड हुआ है. नेक्स्ट बॉल फेस करेंगे योगेश भालेकर. फुल लेन बॉल था, इसको ऑन ड्राइव कर दिया. खेलते 1 रन का कॉल, जान हथेली पे लेकर दौड़े थे, खेलते 1 रन लेना चाहते थे और खुद डेंजर एंड पर योगेश भालेकर थे, लेकिन पहुंचे. मंजिल दूर है लेकिन आज जाना जरूर है. यही सपना लेकर दोनों टीमें आज मैदान के अंदर उतरे. स्कोर पहुंचता हुआ 17. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खेळल्या खेळल्या लगेच सिंगलचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे या फायनल मॅच मध्ये डू ऑर डाय कंडिशन आहे. इथे आपल्याला जिंकायचं आहे, ती ट्रॉफी जिंकायची आहे. अंडर-25 चे चॅम्पियन कोण हा प्रश्न जर विचारला तर नक्कीच आपण ते चॅम्पियन राहिलो पाहिजे. याच इराद्याने मैदानामध्ये दोन्ही संघ द्वेषाने हा सामना खेळताना दिसतील. 1 धाव तत्पूर्वी मिळते. स्ट्रायकिंग एंडला सूरज.
हाइट फैक्टर भी था एक समय पे और कहीं ना कहीं खेलते यहाँ पर एक बार फिर दौड़ा गया। एक और अच्छी बॉल, लगातार वेरिएशन यहाँ पर कृष्णा त्रिपाठी द्वारा। लेग बाय का कॉल आया अंपायर द्वारा, यानी एक्स्ट्रा 1 रन की वृद्धि हुई है बैटिंग टीम के स्कोर कार्ड में। अब स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 18। इम्पॅक्टही पाहिला तर थोडासा बाहेरच होता आणि त्यानंतर बॉलही पाहिला तर नक्कीच मांडीच्या लेवलला हा लागला, त्याच्यामुळे पंचांनी तो निर्णय दिला तो योग्य होता। लेग बायचा इशारा, लास्ट बॉल आता या ओव्हरचा असेल। धावा झाल्यात 18 विदाउट लॉस। टीम चॅलेंज स्पोर्ट्स नक्की चॅलेंज निर्माण करेल रिग्नेश 11च्या विरुद्ध। ये गेंद पड़ने के बाद लेफ्ट हैंडर के लिए रॉन्ग वन डाला गया और गेंद काफी बाहर निकला। कोशिश यही थी कि थोड़ा सा यहाँ पर बैट्समैन के रेंज से दूर रखे। बॅक ऑफ द हँड रॉंग वन। नक्कीच गुगलीचा प्रयत्न, तो बाहेर निघाला बॉल आणि थोडासा खराब राहिला कारण जास्त बाहेर निघाला, संतुलन नव्हतं या बॉलवर। एक्स्ट्रा रन आता ओव्हर द विकेट येतोय लेफ्टीसाठी। मिस टाइम स्ट्रोक, फुल टॉस गेंद था। खिलाड़ी क्या पहुंचेंगे? बिल्कुल पहुंचेंगे। अच्छी गेंदबाजी की थी और सफल पूर्वक ओवर को समाप्त किया है। इससे पहले इन्होंने इस ओवर में कुल मिलाकर देख सकते हैं रन इन्होंने खर्च किए थे सिर्फ 5 और आखिरी गेंद पर जाते जाते एक खुशियां, एक विकेट लिए अपनी टीम के लिए कृष्णा त्रिपाठी ने। फुल टॉस बॉलवर विकेट मिळाली, स्टिकरवर लागला बॉल, त्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये आणि त्याचमुळे आउट होतोय फलंदाज। मोठी विकेट मिळाली, योगेश पालेकर परतलाय आणि मोठा धक्का बसत असताना आता टीम चॅलेंज स्पोर्ट्सला। परंतु बॅटिंग मध्ये खोली आहे, या टीमकडे अनेक बॅटर आहेत जे धावा करू शकतात, परंतु नक्कीच मी म्हणेन कृष्णाने इम्प्रेस केलंय। त्यांनी या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत फक्त 3 आणि 4 धावा आणि 1 विकेट त्याने घेतली आहे। एक लेग बायची देखील आहे, यानी एक्स्ट्रास मिलाकर 5 रन टोटल। पवन केने ब्रांड एम्बेसडर भी है इस प्रतियोगिता की देखे जाए तो, और आज खासतौर पर ऑल इंडिया आइकॉन खिलाड़ी इस टीम की अगर बात की जाए तो चैलेंजर्स स्पोर्ट्स भिवंडी। क्या क्रिकेट खेला है चैलेंजर्स स्पोर्ट्स भिवंडी टीम ने। 70 स्पोर्ट्स प्रजासत्ताक दिन येतोय आपल्या भारताचा आणि त्याचमुळे 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग टी शर्ट प्रत्येक शॉपमध्ये, भारताच्या प्रत्येक शॉपमध्ये, भारताच्या बाहेर देखील जे भारतीय आहेत त्यांना देखील उपलब्ध असेल, भारताच्या बाहेर देखील 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग टी शर्ट। त्याच्यामुळे लगेच संपर्क साधा आपल्या जवळच्या शॉपमध्ये आणि या टी शर्ट कलेक्ट करा, परचेस करा। कस्टमाइज बॅट्स बिलीव्ह अँड अचीव्ह ही जी टॅगलाईन आहे 70 स्पोर्ट्सची, आणि या बॅट आपण पाहतोय प्लेअर एडिशन बॅट्स आहेत, या जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की वर जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर संपर्क साधू शकता, या बॅट्स तुम्ही घेऊ शकता। पहले ओवर में 14 रन आए और कहीं ना कहीं ऐसा लगा कि पहला ओवर पूरी तरह टीम चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी के लिए गया क्योंकि 14 रन आए, लेकिन सेकंड ओवर में एक्स्ट्रास मिलाकर भी सिर्फ 5 रन खर्चे कृष्णा त्रिपाठी ने, वापसी की है। ये मैच बिल्कुल वैसा ही होगा दोस्तों। तराजू का जो पाला होता है ना, एक तरफ वजन जिस तरफ होगा वहां पर झुकेगा। 70 गेंद आप देख सकते हैं। अगर आपके टूर्नामेंट में अगर ये गेंद उपलब्ध करानी है तो आप नीचे दिए गए स्क्रीन पर नंबर डायल कर सकते हैं 7506167947। 70 लगा तो 6। 11 वाजताच आपण राष्ट्रगीतासह फायनलला सुरू केली आणि फायनल सुरू झाल्यानंतर 11,000 वॉचिंग सध्या को करंट व्ह्यूअरशिप आपल्याला पाहायला मिळते 70 स्पोर्ट्सवर। मग काय तुम्ही नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या हंगामामध्ये मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहेत। त्याही स्पर्धेची चर्चा करू। 3 ओव्हर नंतर अनेक स्पर्धा येतात ज्या 70 स्पोर्ट्सवर तुम्हाला पाहायला मिळतील। येणाऱ्या 3 तारखेपासून ते 8 फेब्रुवारीपर्यंत डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट देखील आहे। 3 आणि 4 तारखेला ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल त्या मानकोलीच्या क्रीडांगणावर स्वर्गीय महेंद्र दादा चषकामध्ये दिनासेठ पाटील यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। नक्की ती स्पर्धा पाहायला विसरू नका, कारण जिल्ह्यातले क्रिकेटर एका वेगळ्या लेवलचं क्रिकेट तिथे खेळतील। ओमकार आए गेंदबाजी करने और आज इनका भी नाम काफी चर्चित रहेगा क्योंकि जिस हिसाब से एक नया कॉन्सेप्ट लेकर आया गया था। फाइनल में जाने के लिए 3 टीमों के बीच रेस हुआ था, 6 रन दौड़ने थे और ओमकार की जैसी हाइट है, प्रेडिक्शन ऑलमोस्ट वैसे लगाया जा रहा था कि यहाँ पर ओमकार रेस जीतेंगे, लेकिन क्या टक्कर दिया वहां पर विवेक शिलार ने इनको, और वहां पर भी कहीं ना कहीं बैटल अच्छा हुआ, काटेगी टक्कर। अंडर 25 चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सूरज केने या खेळाडूने 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत। अभिनंदन सूरज, वेल प्लेड। 100 धावा त्याच्या नावावर राहिलेल्या आहेत अंडर 25 चॅम्पियनशिप मध्ये या टीम कडून खेळत असताना चॅलेंज स्पोर्ट्स साठी। बॉलर तैयार, मीनारगांव एंड से गेंदबाजी करेंगे। हवा में बॉल, बॉलर खुद गए गेंद के नीचे और क्या कॉलिंग दी है इन्होंने,
विकेट की कॉलिंग भी थी और कहीं ना कहीं गेंद तक पहुंचने की भी कॉलिंग खुद दी वहां पर। ओमकार आज मचाते हुए हाहाकार, लाजवाब गेंदबाजी, कट एंड बोल्ड, एंड इट्स अ वेरी बिग विकेट। पवन केने का विकेट मिला है। ओमकार तारमाळे शेरेगावचा हा खेळाडू आहे आणि हा बॉल पा लेग कटरचा प्रयत्न होता, पडल्यानंतर कमी गती आणि आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल खेचायचा होता ऑन साइडला, त्याच्यामुळे हे टायमिंग फसलं आणि आउट होतोय ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पवन केने। याही मॅच मध्ये त्याने निराश केलं, मागच्याही मॅच मध्ये त्याच्याकडून थोडीशी निराशा पाहायला मिळाली आणि आता आपण पाहतोय पवनची विकेट घेतल्यानंतर जो दबाव आहे, जे मोमेंटम आहे ते कुठेतरी शिफ्ट होतंय आता रिग्नेश 11 भिवंडीच्या दिशेने, कारण त्यांची गोलंदाजी चांगली होते आणि रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट ते घेतात। तारमाले के जितने भी दोस्त है कहेंगे यहाँ पर भावा आज काय दिवस गेले तुझा। लाजवाब गेंदबाजी ओमकार, जब जब मौका मिला है कहीं ना कहीं तब तक अपनी टीम के लिए 100% कंट्रीब्यूशन देखने को मिला है उनके द्वारा। बड़ी विकेट पवन केने, और कहीं ना कहीं पूरे टूर्नामेंट में पवन का बल्ला चला नहीं है, लेकिन विवेक शिलार अभी भी बैटिंग के लिए उपलब्ध है। इसके बाद आपको बैटिंग करते हुए नजर आएंगे, लेकिन फिलहाल बैटिंग के लिए आए विनीत माली, मानकोली के खिलाड़ी, ये भी एक विस्फोटक खिलाड़ी है। सब्सक्राइबर मीटर आप देख सकते हैं हमारा 9,06,000, ऑलमोस्ट 9,07,000 सब्सक्राइबर मीटर पहुंच चुका है। जो दर्शक जुड़े अभी तक आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कीजिए, क्योंकि आने वाले समय में 70-70 स्पोर्ट्स पर बड़े बड़े प्रतियोगिताएं आपको देखने को मिलेंगी और आने वाला कहीं ना कहीं प्रतियोगिता आपको काफी इंजॉयमेंट दिलाएगा। अच्छी बॉल, सबमरीन डिलीवरी, टप्पा खाने बाद गेंद थोड़ा सा नीचे रहता हुआ, ऑन साइड पे बैट स्विंग थी, लेकिन अच्छी लाइन और लेंथ। हो विकेटचा दबाव आहे आणि आता डॉट बॉल सातत्याने येतात ओमकार कडून। मागचा बॉल लेग कटर होता, हाई बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि त्याच्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय, म्हणजेच काय लेग ब्रेकही टाकतोय, ऑफ ब्रेकही टाकतोय, त्याच्याकडे नक्कीच व्हेरिएशन आहे ते इथे दिसतं। लेदर क्रिकेट चांगला खेळलाय, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवल्या शेऱ्याचा ओमकार। लेग ब्रेक बॉल था, ये भी पढ़ने के बाद कहीं ना कहीं बाहर की तरफ निकल रहा था और बैट्समैन भी शफल हो गए थे, ऑफ स्टंप भी काफी बाहर निकल गए थे और कहीं ना कहीं यहाँ पर कोशिश थी कि यहाँ पर इन फ्रंट ऑफ स्क्वायर या यहाँ पर लॉन्ग लेग फाइन लेग की तरफ टारगेट करे, लेकिन बॉलर भी चतुर चालाक। क्या गेंदबाजी की ओमकार ने इस ओवर में, पहली गेंद सिंगल, देन विकेट, देन लगातार 2 गेंदे डॉट। पॅटर्न आहे बॉलिंग मध्ये, मागचा बॉल ऑफ ब्रेक टाकला तर परत एक वेळा स्लोअर वन लेग ब्रेक टाकला, म्हणजेच काय कुठेतरी बॅटरला बॅकफुटला लोटायचं आणि तोच प्रयत्न इथे ओमकार कडून केला गेलाय। धावा झाल्यात 20। तेज बॉल डाला है, भन्नाट, रफ्तार देखिए, गति देखिए, और इनके पेस को आज जल्दी कोई बल्लेबाज फेस कर नहीं पाया है। दॅट वॉज स्नॉटर, वेगवान बॉल थोडासा बाउन्स घेत गेला विकेट कीपर कडे, कॅरी पहा कुठे केलाय छातीच्या लेवलला, याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता बॉलिंगचा जो स्टँडर्ड राहिलाय या गोलंदाजाचा तो किती अव्वल दर्जाचा आहे। परंतु विनीत माळी देखील चांगलं क्रिकेट खेळून आलेला आहे आणि स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे, नक्कीच उंची लहान आहे परंतु कीर्तिमान आहे। आता बॅटिंग करावी लागेल विनीत माळीला या मॅच मध्ये। ओवर की आखिरी गेंद, कोशिश होगी एक बड़ा स्ट्रोक लगाने का, कोशिश जरूर की, यहाँ पर बैट का बाहरी किनारा, पॉइंट के खिलाड़ी यहाँ तक पहुंचते हुए गली रीजन में, नो मैंस लैंड में गेंद गिरा, सिंगल ही आया है, लेकिन क्या ओवर गुजरा है। पिछला 2 ओवर काफी लाजवाब, पहले ओवर में 14 रन आए थे, लेकिन कृष्णा त्रिपाठी का ओवर एक्स्ट्रास मिला के सिर्फ 5 रन, और ये ओवर ओमकार तारमाले के ओवर की अगर बात की जाए तो सिर्फ इस ओवर में 2 रन ही खर्च किए। व्हाट अ बॉलिंग, आउटस्टैंडिंग बॉलिंग। 3 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है 21, 21 रन, विकेट्स गिरे अब तक 2, लेकिन यहां से मैच खत्म नहीं हुआ है, 3 ओवर बाकी है, पलटवार करेगी, बल्ले से वार करेगी टीम चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी, नो डाउट। मागचे 2 बॉल जर तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये एक बॉल जो होता तो स्नॉटर होता, पडल्यानंतर थोडासा वेगाने गेला, हा बॉल तो होता बरोबर छातीच्या लेवलला, हा बॉल त्याने पिक केला आणि त्याच्यानंतरचा हा लेग कटर जो शेवटचा बॉल होता, वा काय टेलिकास्ट आहे, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या मिळाल्या का मग मजा येते कॉमेंट्री करत असताना। मागचा बॉल स्नॉटर, त्याच्यानंतर लेग ब्रेक आणि त्याच्यामुळे तो पॅटर्न दाखवला त्याने ओव्हरमध्ये। 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी चॅलेंज करता आलेलं नाहीये, धावा केलेत 21, परंतु या चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडीने मागचे जे 2 सामने आहेत त्याच्यामध्ये बॉलिंग खूप चांगली केली, म्हणजेच काय तर इथे 50-55च्या आसपास टार्गेट सेट केलं, मग येईल मजा। 70-70 स्पोर्ट्स रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग सुरू आहे 26 तारखेपासून। या जवळच्या तुमच्या 70-70 स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये, शोरूममध्ये तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स कडून या टी शर्ट उपलब्ध आहेत, त्या तुम्ही परचेस करू शकता। 70-70च्या या बॅट्स
आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर करण अंबाला वन साइड हिरो प्लेअर एडिशन बॅट देखील भरपूर चर्चेमध्ये आहे आणि ही बॅट फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर देखील मिळते. त्याच्यामुळे तिथेही तुमच्याकडे 70-70चं शॉप असेल तर ही बॅट तुम्ही घेऊ शकता. कस्टमाइज बॅट्स उपलब्ध आहेत. बिलीव्ह अँड अचीव ही टॅगलाईन आहे 70-70 स्पोर्ट्सची. अच्छी शुरुआत, पहली गेंद कहीं ना कहीं एक और लेग ब्रेक बॉल था, पड़ने के बाद बाहर की तरफ निकला है, अंपायर ने वाइड कॉल दिया है, 1 रन की वृद्धि हुई है. जिस प्रकार कुणाल सर ने उल्लेख किया 70-70 स्पोर्ट्स, 70-70 स्पोर्ट्स है तो सब कुछ मुमकिन है. आपको यहाँ पर क्रिकेट के हर क्षेत्र में 70-70 स्पोर्ट्स पूरी कोशिश करता है. वी केयर फॉर यू, ये टैगलाइन. लेफ्ट अराउंड द विकेट, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में, गेंद फलक में, बैटिंग टीम की जान हलक में. बिल्कुल कृष्णा त्रिपाठी, इनके अगेंस्ट आज लाठी चलाना थोड़ा सा मुश्किल है भाई. क्या बॉलिंग हो रही है. नाही आता हा खेळ लाठीकाठीचा नाही राहिलाय. ज्या पद्धतीने इथे बॉलिंग त्याने केली आहे, चांगला टर्न प्राप्त करतोय, विकेट्स घेतोय, रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स येत आहेत, धक्के बसतात, पडल्यानंतर बॉल ऑन साइडला खेळायचा होता. आणि आपण पाहतोय अगेन्स्ट द स्पिन ज्यावेळेला तुम्ही ऑन साइडला खेळता त्यावेळेला हे भरपूर वेळेला दृश्य पाहायला मिळतं. बॉल जास्त हवेत राहिला, चांगला झेल तिथे टिपला, फलंदाज बाद होईल आणि आणखीन एक विकेट कृष्णा त्रिपाठीच्या खात्यामध्ये. मागच्याही ओव्हरमध्ये त्याने शेवटच्या बॉलवर विकेट घेतली होती. याही ओव्हरमध्ये पहिला वाईड टाकला आणि त्याच्यानंतर त्याने विकेट घेतली आहे. स्कोर है 22-22 पर. थोड़ी सी टीम हडल एक एंड पर. आप देख सकते हैं दोस्तों, शुरुआत में ही सूरज के ने अपनी टीम के लिए पहले ओवर में इन्होंने मेहनत की और 3 चौके इन्होंने दागे. पहले ओवर में 14 रन बने, लेकिन कहीं ना कहीं अकेला खिलाड़ी नॉन स्ट्राइकर एंड पर खड़ा रह गया और बाकी खिलाड़ी आ रहे और कहीं ना कहीं साथ छोड़कर जा रहे. लेकिन आज पूरे 3 दिन तक इस टीम के लिए कप्तान कैसा हो, विवेक शिलार जैसा हो, वैसा प्रदर्शन इन्होंने किया है पूरे टूर्नामेंट में. विवेक शिलार ने चाहे बैटिंग हो, चाहे बॉलिंग हो, चाहे फील्डिंग हो, ऑल फॉर्मेट में यहाँ पर 3D काम करने वाले विवेक शिलार अपनी टीम के लिए टीम का कप्तान अब मैदान के अंदर आया है. सूरज के ने एक एंड से डटे हुए, लेकिन कहीं ना कहीं पार्टनरशिप, साझेदारी के साथ साथ समझदारी चाहिए फिलहाल बल्लेबाजी करती हुई टीम चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम के लिए. हो, पार्टनरशिप पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर विवेक ने प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. त्यावेळेला बॅटने धावा केलेल्या आहेत आणि विकेट्स देखील त्याने घेतलेले आहेत. आणि त्याच्या या स्पर्धेमध्ये 100+ धावा आहेत. 103 म्हणजे 103 धावा विवेकने देखील या स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. अभिनंदन विवेक, वेल प्लेड. अप्रतिम फलंदाजी. 103 धावा या स्पर्धेमध्ये विवेकच्या नावावर आहेत. आता बॅटिंगही करावी लागणार आहे. काफी जोर से बल्ला घुमाया था, आवाज कमेंट्री बॉक्स तक आया, लेकिन खिलाड़ी वहां पर खड़े हैं फ्लाई स्लिप शॉट थर्ड मैन के दरमियान और डॉट बॉल आया. दोनों बल्लेबाज जो क्रीज पर आपको नजर आ रहे हैं, दोनों खिलाड़ियों ने शतक पूरा किया पूरे टूर्नामेंट में. हो, स्लिप जास्त लांब ठेवली आहे, म्हणजेच शॉट थर्डमॅनला ठेवली आणि त्याचमुळे आता कुठेतरी स्लिप जवळ बोलवली गेली आहे. कौशल आलाय थोडासा पुढे, कारण फिरकी पटू आहे. जास्त लांब ठेवली होती ती स्लिप, परत एक वेळा स्लिप लावली आहे. फाईन लेग देखील थोडासा लांबच ठेवलाय, त्याच्यामुळे तो फायदा मिळतोय. स्लिपमध्ये एक झेल उडला, आता फाईन लेगला बॉल हवेत होता, त्याच्यामुळे धावा येतील. आणि हा जो बॉल होता बॅटची कडा घेत असताना मागे गेला, फाईन लेग लांब होता, त्याच्यामुळे एक धाव मिळते. विवेक शेलारच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाईल, धावा वाढतायत. धावा झाल्यात आता 23-23. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे. चौथ्याचा खेळ सध्या सुरू आहे. 3 षटक संपले. 3.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपतोय. कृष्णा त्रिपाठी, जितनी तारीफ करें इनकी गेंदबाजी की उतनी कम. क्रीज के ऊपर आप देखते क्रीज पर 2 बल्लेबाज ऐसे जिन्होंने शतक पूरा किया. रनों की अगर बात की जाए, उनके अगेंस्ट इन्होंने आउटस्टैंडिंग गेंदबाजी की है, रोक के रखा अब तक. लेकिन इस बार नहीं, आधी रात हो लेकिन ये सूरज आज चमकेगा. सूरज के ने लाजवाब बैटिंग बीच मैदान के अंदर. कोणगाव पोलीस स्टेशन मध्ये FIR लिहून ठेवा या बॉलची. हा बॉल हरवलाय. ज्या पद्धतीने बैठक मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट्स अ ह्यूज हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. काय फटका होता, काय टायमिंग होतं. भव्य षटकार फलंदाज सूरजच्या बॅटमधून. हा सूर्य रात्री तळपतोय. स्कोर आगे बढ़ता हुआ 29-29 पर. अब देखिए ऐसा इन्होंने छक्का जड़ा है, ना सिर्फ छक्का जड़ा है, सभी को हक्का बक्का भी किया. और खुद वहां पर ऋतिक पाटिल अब गेंदबाज से बातचीत करने आए कि बची गेंदे यहां से कैसे डिलीवर करनी. लेकिन सूरज के ने क्या पारी खेले, इनकी जितनी तारीफ की जाए उतनी कम. 210 का स्ट्राइक रेट फिलहाल. 21 पर खेल रहे, केवल 10 गेंदे इन्होंने फेस किए. एक एंड पर टीम संकट में थी, विकेट्स गिरते जा रहे थे इंटरवल्स में, लेकिन पारी को संवारा इन्होंने. एक और अच्छा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर के रीजन में, हालांकि खिलाड़ी वहां पे ओमकार मौजूद है, गेंद को फील्ड करेंगे.
विद मिला था, लेकिन कहीं ना कहीं गैप में नहीं खेल पाए खिलाड़ी वहां पर तैनात। आता हुआ सिंगल। शुभम कोणगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट लिया किंवा तालुका पोलीस स्टेशनला लिया, तो बॉल भेटणार नाही, तो बॉल गायब झालाय. आणि आता इथे वडपा पोलीस स्टेशन देखील आहे, तिथे जरी तुम्ही गेले तरी तो बॉल भेटणार नाही. मोठा षटकार आलाय, सिंगल आली, त्याच्यानंतर टीमची धावसंख्या 30. एक बड़ा स्ट्रोक चाहिए था, कहीं ना कहीं हल्का सा जो दबाव बढ़ रहा था चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम पर, वो कम किया थोड़ा सा सूरज केने ने. आड़े बैट से ऑन साइड की तरफ एक अच्छा स्ट्रोक, बॉटम अच्छा इस्तेमाल, बैकलिफ्ट उतनी अच्छी तरीके से आई और गेंद गया काउ कॉर्नर के रीजन में. इस दरमियान एक रन. अच्छी खबर है कि स्ट्राइक रहेगा विवेक शेलार की तरफ और ओवर की हुई है समाप्ति. 4 ओवर के खेल के बाद प्रथम बैटिंग करती हुई मेगा फिनाले यानी फाइनल के इस महायुद्ध में टीम चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम का स्कोर है 3 विकेटों के नुकसान के बाद 4 ओवर के खेल के बाद स्कोर है 31. हा सबस्क्रायबर मीटर. भरपूर प्रेक्षक सध्या ऑनलाईन या फायनल मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्ही पाहताय धमाका बिग बॅश अंडर-25 चॅम्पियनशिप. 9,07,140 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. मिशन 1 मिलियन वर सध्या चर्चा सुरू आहे. आणि मागे तुम्ही ग्रामीण धमाका बिग बॅश लीगला पाहिलंच असाल, अनेक असे जे प्रेक्षक होते लक्की भाग्यवान विजेते ज्यांनी गुगल फॉर्मवर आपला रिस्पॉन्स कळवला होता. त्यांचे जे फॉर्म आहेत ते आमच्याकडे आताही उपलब्ध आहेत आणि पुढे येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये तुमच्यासाठी अशीच पारितोषिकं असणार आहेत 70-70 स्पोर्ट्स कडून. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा. तुमचं नाव जर पुढच्या कुठल्या स्पर्धांमध्ये आलं आणि मिशन 1 मिलियन म्हणजे 10 लाखाचा आकडा आपण पूर्ण केला तर तुम्हाला देखील 70-70 स्पोर्ट्स कडून अनेक पारितोषिकं मिळणार आहेत. मग ती टी शर्टच्या स्वरूपात असतील, शूजच्या स्वरूपात असतील, बॅटच्या स्वरूपात असतील किंवा रोख पारितोषिकं. जसं आपण ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये अनेक असे प्रेक्षक होते लक्की भाग्यवान विजेते प्रेक्षक, त्यांना 5,000, 7,000, 9,000 असे पारितोषिक दिलेले आहेत. त्याच्यामुळे सबस्क्राईब करत राहा 70-70 स्पोर्ट्सला. आमच्याबरोबर जॉईंट व्हा, फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. धावा झाल्यात 31, 3 फलंदाज बाद, 5वां षटक सुरू होईल. 12 गेंदों का खेल शेष है. इस गेंद के बाद थोड़ा सा एक सवाल जरूर मैं पूछूंगा कुणाल सर को. फुल लेन बॉल था ऑन साइड की तरफ, यहाँ पर कलाई को मोड़ते हुए खेल दिया, अच्छा स्ट्रोक था, गैप में ढकेला, 1 रन पूरा. थोड़ी सी हिचकिचाहट दूसरे के लिए लेकिन 1 से संतुष्ट. कुणाल सर फाइनल मैच है, पहले बैटिंग कर रही चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम, फिलहाल स्कोर हुआ है 32. क्या लगता है कितना टोटल होना चाहिए 6 ओवर के इस पहली पारी में? मी मगाशी उल्लेख केला की 55 धावा करायला पाहिजे. मी मगाशी 50 चा उल्लेख केला होता मागच्या मॅच मध्ये, त्यावेळेला 50 झाल्या होत्या, संघर्ष झाला. 55 जर केलं तर मॅच मध्ये राहतील, कारण समोरच्या टीम मध्ये देखील चांगले बॉलर आहेत. विवेकने चांगला परफॉर्मन्स दिलाय ॲज अ बॉलर, अनेक विकेट्स त्याने घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याही टीमवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. हिमांशू पाटील त्याच्याकडे आहे, ज्याचं मगाशी कौतुक केलं होतं विवेकने की हिमांशूने चांगली बॉलिंग केली होती. किरण त्यांच्याकडे आहे, योगेश भालेकर देखील गरज पडल्यास बॉलिंग करू शकतो. त्याच्यामुळे हे जे बॉलर आहेत सेकंड इनिंग मध्ये चांगली कामगिरी करतील आणि त्याचमुळे 55 धावा जर या मॅच मध्ये चॅलेंज स्पोर्ट्सने उभारल्या तर हा सामना चांगला रंगेल. दूसरी तरफ ऋतिक पाटिल के दिमागी जहन में क्या चल रहा है देखना होगा. यहाँ से बची हुई गेंदबाज कैसे करते हैं. इस बार अच्छा स्ट्रोक, चाबुक स्ट्रोक था, गेंद गया एक्स्ट्रा कवर की रीजन में, खिलाड़ी वहां पर तैनात है. 1 रन जरूर मिला है. शुरुआत अच्छी इस ओवर में अब तक देखने को मिला है. 2 लगातार गेंद, दोनों गेंद पर सिर्फ सिंगल आया है. स्कोर आगे बढ़ता हुआ अब 33 पर. आकड्यांचा खेळ सध्या दिसतोय. 3-3-3 चा आकडा सध्या स्क्रीनवर आहे आणि इथे आपण चर्चा करतोय त्या 55 धावांची. चांगला बॅकफुट पंच होता, सिंगल तिथे मिळाली आहे. ओमकारचं कौतुक व्हायला पाहिजे. मागच्या ओव्हरमध्ये व्हेरिएशन, व्हरायटी बॉलिंगमध्ये त्याने दाखवली. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, त्याचबरोबर गती परिवर्तन, सगळेच बॉल त्याने टाकलेत. एक स्नॉटर देखील टाकला होता आणि शेवटचा लेग ब्रेक देखील टाकला होता. त्याच्यामुळे चर्चेमधला ना हा खेळाडू आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील त्याने गाजवलेल्या आहेत असा खेळाडू. आणि समोर विवेक शेलार, प्रिन्स ऑफ भिवंडी मैदानामध्ये खेळतोय. विवेक शेलार अब स्ट्राइक पर है. इनिंग की अब तक देखा जाए तो 10 गेंदें बाकी है. 55 तक क्या देखना है, पहुंच पाएंगे टीम चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी. लेट्स सी. स्ट्रोक अच्छा है, इस बार गैप में खेला है, हवा में जरूर है लेकिन देकर जाएगा विवेक शेलार और उनकी टीम को ये महत्वपूर्ण 4 रन. स्वीपर कव्हर पर्यंत रेस लागली होती, त्या बॉलच्या मागे धावत होता खेळाडू, परंतु शेवटी ती रेस जिंकलेली आहे विवेक शेलारच्या या शॉटने. बॅकफुटला जात असताना काय पंच केला होता आणि हा तर टीमचा सरपंच आहे, त्यामुळे असे पंच तो मारू शकतो आणि त्याच्या बॅटमधून चांगला बॅकफुट पंच. आणि सरपंच सध्या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. काय स्माइल होती त्या प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत 37. कुणाल सर ने उल्लेख किया सरपंच है, बैट से पंच है, लेकिन विवेक को पता है मंच भी बड़ा है, फाइनल है ये. क्या बात है, इस बार शॉट देखिए, शॉट ऑन पुल, पावरफुल. 100 सोनार की, एक विवेक शेलार की, 6 रन. इट्स आउट ऑफ द पार्क, ह्यूज हिट. 70-70 लगा तो कंफर्म 6 है.
ऑफ ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये आला की ये इकडे चल तिकडे असाच प्रयत्न असतो बॉलिंग मध्ये आणि फलंदाजीमध्ये देखील. विवेक शिलारचा बॅकफुटला जात असताना पुल केला. पुल पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, डिलाइटफुल आहे, ब्युटिफुल आहे. 6 धावा मिळताना दिसतील. 3,80,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या रात्रीमध्ये हा खेळ पाहिलाय. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने खुल्या गटामध्ये व्ह्यूअरशिप येते अगदी तशीच व्ह्यूअरशिप म्हणजेच काय प्रेक्षकांनी याही स्पर्धेला डोक्यावर घेतलंय. कारण तुम्ही पाहताय अंडर-25 चॅम्पियनशिप, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय खाली, झेल होण्याची शक्यता आहे आणि ते कॅच पकडला जाईल. फिल्डर तिथे तयार होता, चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद वैभव माळी ने हा चांगला झेल टिपलाय. फलंदाज आउट. विवेक बॅक टू द पेविलियन. ये बड़ा विकेट है कुणाल सर, कहीं ना कहीं जो आंकड़ा 60 तक पहुंच सकता था, जो पिछली गेंद पर एक छक्का दागा विवेक ने ऑन साइड मिड विकेट के ऊपर से, और अगर वो मैदान पे होते तो 60-65 तक टीम रन बना सकती थी. लेकिन वो अंतर कहीं ना कहीं अब थोड़ा सा कम हो सकता है क्योंकि विकेट मिला है, क्रूशल मोमेंट पे विकेट मिला है. बॉलिंग करती हुई टीम मैदान के अंदर आप देख सकते हैं, टीम यानी रिग्नेश 11 भिवंडी. दूसरे एंड पर देख सकते सूरज केने एक एंड से डटे हुए यहाँ पर अपने बाकी खिलाड़ियों को आते और जाते हुए देख रहे हैं, लेकिन एक एंड से खूंटा गाड़ा हुआ है इस खिलाड़ी ने. टोपीचाही खेळ आहे. ती टोपी बरोबर वैभव माळीच्या डोक्यावर दिली होती बॉलिंग करत असताना ओमकारने, बरोबर त्याच्या समोरच हा झेल आला आणि विकेट पडली. टीमची धावसंख्या 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोर बोर्डवर 43. एक बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातला. प्रीतेश पाटिल ये भी बड़े स्ट्रोक्स लगा सकते हैं, हमने कई मैदानों पे देखा है. भिवंडी प्रीमियर लीग हो, यहाँ पर भिवंडी की कई क्षेत्रों में बड़े बड़े प्रतियोगिता हो, इनकी बल्लेबाजी विख्यात है. बैटिंग अच्छी कर सकते हैं नो डाउट, लेकिन मैं रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर जो फील्डिंग टीम है थोड़ा टाइम कम ले प्लीज. अचानक विवेक शिलार के विकेट गिरने के बाद थोड़ी सी सरपंच ने मीटिंग बिठाई है मैदान के अंदर. आणि व्हायला पाहिजे ती हर्डल. मी ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, अनेक स्पर्धा येणार आहेत तुमच्या भेटीला 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर. त्या स्पर्धा अशा आहेत: स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 आणि त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज टुर्नामेंट खेळवली जाणार आहे. 3 आणि 4 तारखेला 3 आणि 4 फेब्रुवारीला ग्रामीण गटातल्या 32 टीम खेळण्यासाठी सज्ज होतील आणि 5 तारखेपासून टेनिस क्रिकेट ब्लास्ट, त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज जिल्हानिहाय क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर येईल. 10 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे, 5 लाख रुपये, 5,50,000 द्वितीय पारितोषिक आणि 6 इन्व्हायटेड टीम आहेत. 6 टीमला एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे येणाऱ्या 5 तारखेपासून 8 तारखेपर्यंत. 3 आणि 4 ला ग्रामीण गटामध्ये स्पर्धा होईल. 5 तारखेचं वेळापत्रक असं असणार आहे: ठाणे विरुद्ध पालघर फर्स्ट मॅच, सेकंड मॅच असेल मुंबई विरुद्ध रायगड आणि तिसरा सामना असेल पालघर विरुद्ध पुणे. त्याच्यामध्ये विवेक शेलार, अनिकेत राऊत फर्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन असतील. आकाश आणि उस्मान पटेल रायगडचा टायगर खेळण्यासाठी सज्ज होईल. त्याच्यानंतर अनिकेत राऊतच्या विरुद्ध कृष्णा गवळी अशी लढत पाहायला विसरू नका. ओवर की आखिरी गेंद यानी 5वें ओवर की आखिरी बॉल. प्रीतेश के पास स्ट्राइक आते ही स्विच किया, लेकिन फील्डर तैनात है गली रीजन में. बढ़िया फील्डिंग, जितनी तारीफ करे उतनी कम. आसान होता नहीं, बैट्समैन के स्टांस के हिसाब से ऐसा लगा था ऑन साइड में पहले खेलने वाले, लेकिन लास्ट मोमेंट पे शॉट सिलेक्शन का थोड़ा सा चयन बदला और गेंद को स्विच हिट करना गए और खिलाड़ी वहां पर बिल्कुल तैयार थे. अच्छी फील्डिंग. ओवर की हुई है समाप्ति. 5 ओवर का खेल पूरा. 5 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर है 44-44. आखिरी 1 ओवर शेष है, लेकिन ये मैच बिल्कुल सर्वश्रेष्ठ है नो डाउट. 6 गेंदे बाकी है, कितना स्कोर पहुंचेगा? नक्कीच ज्या स्पर्धेची मी चर्चा करत होतो डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट, फक्त जिल्हा नाही तर आजूबाजूचा परिसर देखील त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. आणि ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व विवेककडे आहे, तर पालघर जिल्ह्याचं नेतृत्व इथे अनिकेत करताना दिसेल. मुंबई आणि मुंबई उपनगर हा देखील एक जिल्हा एकत्रित येऊन मुंबई परिसरातले खेळाडू एकत्रित येतील आणि ओमकार देसाई ब्रँड अँबॅसेडर मुंबई क्रिकेट हा देखील तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. नक्कीच आकाश देखील त्या टीममध्ये आहे, परंतु ओमकार देसाईचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल 5 फेब्रुवारीला. आणि रायगडचा टायगर उस्मानच्या विरुद्ध त्यांची मॅच असेल. पालघरमध्ये अनिकेत परत एक वेळा दिसेल आणि समोर कृष्णा गवळी आपल्याला पाहायला मिळेल. कच्छ, सौराष्ट्र, गुजरातमधून देखील एक टीम या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येते. मुंबईचा संघ आहे, पालघरचा संघ आहे, रायगडचाही संघ या स्पर्धेमध्ये आहे. 6 इन्व्हिटेशनल टीम आहेत आणि 6 टीम मध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू देखील आहेत. जसं मुंबईमध्ये मुंबई T20चे सामने होतात, अनेक विभागातले खेळाडू एकत्रित येतात आणि त्याच्यामध्ये 2 आयकॉन खेळाडूचा तडका देखील या डिस्ट्रिक्ट वाईज टेनिस क्रिकेट टुर्नामेंटला देण्यात आलेला आहे. तर नक्की पाहायला विसरू नका. 5 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी पर्यंत ही स्पर्धा
3 आणि 4 फेब्रुवारीला ग्रामीण गटातले 32 टीम तिथे खेळताना दिसतील आणि 5 पासून 8 पर्यंत डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट टुर्नामेंट टेनिस क्रिकेट ब्लास्ट महेंद्र दादा चषक 2025 मध्ये पाहायला विसरू नका मानकोलीच्या क्रीडांगणावर. उत्तन के उत्तम गेंदबाज अब आए बॉलिंग मार्क पर. स्लॉग ओवर स्पेशलिस्ट यानी राइनल इतूर बॉलिंग मार्क पर. लेग ब्रेक अच्छी डालते, लेग कटर अच्छी डालते, ऑफ कटर अच्छी डालते, दोनों तरफ गेंद घुमाने की काबिलियत इनके पास है. वाइड यॉर्कर पहले गेंद चॉप किया है पॉइंट रीजन में, मात्र सिंगल मिला है. चांगली फिल्डिंग वैभव माळीची पॉइंट रिजन मध्ये. प्रितेश आलाय पहिल्याच बॉलवर. आपण जर पाहिलं तर त्याचं वाईड यॉर्करने स्वागत केलं रायनल इतूरने. मीरा भाईंदर परिसरातील उत्तनचा हा खेळाडू आहे आणि लेग ब्रेकच्या अंदाजामध्ये हा बॉल त्याने टाकला होता. मनगट चांगलं फिरवतो रायनल इतूर आणि अंडर 24 मध्ये मागच्या हंगामामध्ये चांगली बॉलिंग केली होती, चांगली कामगिरी केली होती. त्यांनी चर्चेत राहिला होता रायनल इतूर. बिल्कुल एक अच्छे गेंदबाज है. इस बार पुल किया है, बैक ऑफ द लेन बॉल थी जिसको रीड किया, बैकफुट पे खेला गया स्ट्रोक था. गेंद गैप पे है, 2 रन लेना चाहते हैं सूरज के ने. स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं और मिल गया है. 2 हिरन 2 रन के लिए काफी मेहनत करते हुए दौड़ते नजर आए प्रीतेश पाटिल एंड सूरज के ने. टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ इट्स 47 नाउ. 4 फलंदाज बाद आहेत, 47 धावा. पार्टनरशिप येते आणि त्यातल्या त्या सूरज चांगली बॅटिंग करतोय. सूरजला माहिती आहे तो सेट आहे, आता कुठेतरी आक्रमण आपल्यालाच करायचंय आणि ते देखील रायनल इतूरवर. रायनल इतूरने ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील उत्तम टीम कडून एनपी स्पोर्ट्स कडून चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यामुळे रायनलवर सगळ्यांच्या नजरा आता खेळलेल्या असतील. पहिल्या 2 बॉलवर 3 धावा. ये भी अच्छी है कि यहाँ पर गेंद डाली गई थी और बल्लेबाज फंसे उसमें लीडिंग एज और कोई गलती नहीं की वहां पर ऋतिक पाटिल ने. विकेट मिला है और विकेटों का कॉलम विकेट ना मिले आखिरी ओवर में अगर राइनल इतूर गेंदबाजी करने आए ऐसा काफी कम देखने को मिला है. सेट बैट्समैन को अपसेट करके भेजा है यानी सूरज के ने. फाइनली एक अच्छी पारी उनकी दी एंड होती हुई. हातावरून जज करणं कठीण आहे रायनल इतूरला, कारण त्याच पद्धतीने तो बॉल आतमध्ये आणतो आणि त्याच पद्धतीने तो लेग ब्रेक देखील टाकतो. हा बॉल स्लाइटली लेग ब्रेक झाला. परत एक वेळा बॅटची कडा घेतली आणि विकेट कीपरच्या हातामध्ये हा झेल विसावला. फलंदाज सूरजचा खेळ इथे संपलाय. सूरज जो चमकला होता, सूरज चांगली बॅटिंग करत होता, परंतु या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये नक्कीच चांगला खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये शतक देखील त्याने पूर्ण केलेलं आहे. धावांचं शतक आहे. प्रत्येक मॅच मध्ये तो धावा करत गेला आणि त्याचमुळे हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी 2 असे बॅटर राहिलेत या टीम कडून ज्यांनी आतापर्यंत 100 पेक्षा जास्त धावा या अंडर 25 चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये केलेल्या आहेत. बरोडी के खिलाड़ी आप देख सकते हैं मैदान के अंदर रुक करते हुए. अजय पाटिल, ये भी नाम बिल्कुल विख्यात है. जिस हिसाब से बैटिंग करते हैं, लास्ट मोमेंट पे आते हैं और हीरो बन के जाते हैं, वैसे बल्लेबाज है और वही काम फिलहाल करना है. कोशिश यही थी कि 55 तक कैसे पहुंचा जाए. चैलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीम सामने ऋतिक पाटिल की कैप्टेंसी की भी तारीफ करनी होगी. फाइनल मैच है, उन्होंने राइनल का ओवर बचा के रखा था और वही चर्चा चल रही थी कि राइनल का ओवर कब इस्तेमाल करेंगे और फाइनली लास्ट ओवर में इनको लेकर आया गया है. ट्रम्प कार्ड इस टीम के साबित हुए अब तक. राइनल इतूर आखिरी ओवर में अच्छी बॉलिंग, सिर्फ अब तक 3 रन खर्च किया है जिसमें एक विकेट. अच्छी बॉल, ये तेज डाली थी भन्नट. बैटर आउट. फुटवर्क मध्ये टेंटेटिव्ह राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं अजय थोडा स्वतःवरही नाराज आहे, प्लेअरवरही नाराज आहे, परंतु पहिला बॉल फेस करत असताना शॉर्ट बॉलचा वापर बीट केलं विकेट कीपरच्या हातामध्ये. आता हाफ ट्रॅकर होता आणि तिथून कटरचा वापर केला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच अजय रन आउट होईल आणि तो परतलाय. हा डॉट बॉल जात असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत स्थिर आहे. धावा झालेल्या आहेत 47 आणि आता या ओव्हरचे बॉल शिल्लक आहेत 2. इनकी जो गेंदबाजी एक्शन है वो थोड़ा रीड करना काफी कठिन होता है यहाँ पर बल्लेबाजों को. खासतौर पर एक ही एक्शन से आप देखते हैं अंदर थोड़ी सी ऑफ कटर डालते हैं, देन उसके बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ भी निकालना जानते हैं. राइट हैंडर हो चाहे लेफ्ट हैंडर हो, ये खासियत है इंडियन क्रिकेट में. आप देख सकते हैं वरुण चक्रवर्ती जिस हिसाब से गेंदबाजी करते हैं, जिस हिसाब से उनको रीड करना कठिन होता है. उनके पास गुगली होता है, उनके पास कैरम होता है. यहाँ पर भी यहाँ पर राइनल इतूर ने अपनी लाजवाब गेंदबाजी से कटर्स के जरिए यहाँ पर कई बल्लेबाजों को फंसाया है. इस ओवर में अब तक 2 विकेट चटका चुके हैं. स्क्रीन पर आप देख सकते हैं 70-70 का ये हमारा बॉल. यानी अपने टूर्नामेंट में जितने हमारे जो दर्शक है देख रहे हैं, अगर आपके टूर्नामेंट में ये बॉल उपलब्ध कराना है तो नीचे दिए गए स्क्रीन पर नंबर पर आप कॉल करिए 7506167947. स्वीप करना चाह रहे थे लेकिन एक और अच्छी गेंद पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई एक और गेंद यहाँ पर डॉट बॉल आता हुआ.
जितनी तारीफ करे कैप्टेंसी की उतनी कम। ऋतिक पाटिल, क्या कैप्टेंसी रही है। चांगला बॉल, शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला। धावा थांबवल्या रायनल इतूरने। या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात। आखिरी गेंद पर एक अच्छा स्ट्रोक चाहिए था। प्रीतेश पाटिल के बैट से गेंद बिल्कुल गया है। इट्स माय वे, बॉल को पहुंचाया ऑन हाईवे। मासूम चेहरा, वार गहरा। बॉल स्लॉट मध्ये आला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। इथे तर कटरचा तर प्रयत्नच होऊ दिलेला नाही आणि बॉल फिरूच दिलेला नाहीये। जसा बॉल पडला त्याच्यावर मोहरच लागली होती आणि आपण पाहतोय धमाका बिग बॅश लीगच्या हेमंजी बनियाल या प्लेयर पॅव्हिलियन मध्ये जाऊन हा बॉल तिथे पडलाय आणि हेमंजी बनियाल यांना नक्की सलामी दिली आणि सांगितलं या बॉलने की दरवर्षी तुम्ही नेहमीच चांगल्या चांगल्या स्पर्धा भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला दिलेल्या आहेत। ऑलमोस्ट 16 बिग बॅश लीगच्या स्पर्धा तारिफ सय्यद आणि हेमंजी बनियाल यांनी आतापर्यंत दिलेल्या आहेत। पहिलं सत्र इथे संपलंय। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 53। कहा था ना मैंने 55 चाहिए लेकिन 1 रन कम हुआ है। 54 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये। 54 धावा या ग्रँड फिनाले मध्ये कशा होतील, कोणता संघ जिंकेल, रिग्नेश पाटील यांचा संघ रिग्नेश 11 की दुसऱ्या बाजूला मयुरेश विलासराव पाटील यांचा संघ चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी। दोन्ही भिवंडीचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत। नक्कीच तुम्हाला मजा आली असेल, एन्जॉय केले असेल तुम्ही क्रिकेट। परंतु आता मी थांबतोय सेकंड इनिंग मध्ये। आवाज ऐकूया पालघर भूषण आणि नेहमीच आमच्याबरोबर चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून केलं गेलंय। अनेक स्पर्धा त्यांनी सातत्याने गाजवल्यात। नुकताच मी रॉकी चषकासाठी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। अनेक स्पर्धा, मग सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला। पालघर ट्रॉफी मध्ये देखील त्यांनी चांगलं समालोचन केलं संदीप परदेसी यांच्या। असे आमचे समालोचक मित्र आपल्याबरोबर जोडले जातील प्रमोद शेडगे सर आणि त्याचबरोबर मुंबई भूषण, जुन्नर भूषण हा देखील पुरस्कार ज्यांना मिळालाय। अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतोय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अनेक स्पर्धा ते देखील सातत्याने गाजवत असतात। आणि या पण ऐकूया आमचे समालोचक मित्र चंदू शेटे सर आणि पालघर भूषण प्रमोद शेडगे यांचा आवाज। पुढील सत्रामध्ये धावा करायचे आहेत। टार्गेट आहे या मॅच मध्ये 54 धावांचं। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच IPL मराठी समालोचक, आमचे जवळचे मित्र आदरणीय सन्माननीय कुणालजी दाते सर यांचा आवाज आपण ऐकतायत। त्यांच्या जोडीला आपण हिंदीमध्ये सचिन गिरी यांना सुद्धा आपण ऐकलं। अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतायत। आमच्या लाडक्या श्रोत्यांपर्यंत पोहोचतोय आणि आमच्या समवेत आता जोडले जातील मुंबई भूषण अर्थातच चंद्रकांत शेट्टे सर, चंदू सर यांचं सुद्धा करूया आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये वेलकम। ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला दर्शवतायत वन ऑफ द ग्रेट स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते। फ्रॉम गुरसई टार्गेट 54 रनचं
ठेवण्यात आलंय आणि अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांच्या दरम्यान दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नीरजजी राणावत सरांना आपण पाहतायत. दीपक बोराडे यांना सुद्धा आपण पाहू शकताय. ते दोन्ही आमचे ऑफिशियल पंच अगदी डिसिजन फेअर कसे असावेत, जास्तीत जास्त अतिशय चांगल्या बिग बॅश धमाका केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रमाकांत पवार सर यांना आपण पाहू शकाल आणि त्याचप्रमाणे सतीश कुरूप सरांना आपण पाहतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा, प्रत्येकाला हवी हवीशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होईल सुरुवात. अंडर फ्लड फ्लाइट मध्ये आपण पाहताय ते ही स्पर्धा. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चॅलेंज स्पोर्ट भिवंडी वर्सेस रिग्नेश 11 भिवंडी. प्रथम बॅटिंग करताना चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी टीमने 53 धावा फलकावर लगावल्या. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 रनचं टार्गेट सेट केलं गेलं आणि इथून रिग्नेश 11 भिवंडी टीमचे 2 धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. ते टार्गेट अचीव करतील का, चॅम्पियन्स बनतील का आणि धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण ठरेल याकडे लक्ष असणार आहे. प्रत्येकाचं लक्ष वेधित राहिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे लाडके श्रोते जोडले गेलेत, त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. डीटी स्पोर्ट्स बिनार या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान आपण पाहत आहेत. 22, 23, 24 जानेवारी या 3 दिवसांचा आढावा घेत पहिल्या दिवसात आपण विद्युत झोतात आपण पाहू शकलात आणि त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसात डे अँड नाईट असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला आणि आत्ता जर आपण पाहिलं तर यावेळेला या तिसऱ्या दिवसामध्ये शेवटचं सत्र राहिलंय. सगळे आमचे लाडके प्रेक्षक राजे खऱ्या अर्थाने या मॅचचा आनंद घेत असताना क्रिकेट दर्दी आहेत म्हणूनच या डीडी स्पोर्ट्स बिनारच्या मैदानात अतिशय चांगली गर्दी आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा सलाम असेल, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरं असतं आणि तेच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला या धमाका बिग बॅश अंडर 25 या फॉर्मॅटला आणि चॅम्पियनशिप 2025 चा हा अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला हे सत्र आपल्याला पाहायला मिळतं. 54 रनचं टार्गेट समोर ठेवले गेले. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. एका साईडला गणेश डिंगोरेला आपण पाहतायत, ऋतिक पाटीलला आपण पाहू शकाल. दोन्हीही अतिशय अत्यंत प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं, परंतु कागदोपत्री जास्तीत जास्त स्ट्रॉंग असून चालत नाही, तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागतं. ती गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. ते टॅलेंट दाखवण्याची संधी हीच प्राप्त झाली अंडर 25 च्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. 70-70 स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. वेगवेगळे धमाके तुम्हाला पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल हिमांशु पाटील. गणेश डिंगोरे लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं नाही. मोनिश पाटील पुढे सरसावेल. टिंबिवलीचा ब्रँड आणि 1 रन मिळत असताना ऑफ द मार्क गणेश डिंगोरेच्या बॅटमधून 1 धाव येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते बिनबाद 1. षटक क्रमांक पहिलं हिमांशु पाटीलने प्रभावित गोलंदाजी केले या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये. विवेक शेलार एक ॲज अ परफेक्ट कॅप्टन कसा असावा हे त्याचं जरूर उदाहरण पाहायला मिळतं. कारण सगळ्यात चांगला नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि सर्वात चांगला यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व सहकाऱ्यांना घेऊन चालतो. त्यामध्ये विवेक शेलार. बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते, फेकी होते, परंतु 1 रन पासून काही वंचित राहणार नाही आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित गणेश डिंगोरे यांना पॅव्हेलियनच्या रस्त्याला जावं लागलं असतं. ते सुद्धा कॉन्फिडेंटली होते. चांगली फेकी केली होती.
पाहू शकतायत प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. अजय पाटीलला आपण पाहिलं, चांगला थ्रो होता परंतु नेम थोडासा चुकला आणि इथून जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला असता तर डेफिनेटली सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळाला असतं. 1 रन येईल. संघाची धावसंख्या 2. ऑन साइडला चांगला फटका परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला. मोनिश पाटील फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम टेंबोली फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गणेश डिंगोरे गॉन. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला होता. पुल करण्याचा प्रयत्न केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. स्वतः या ठिकाणी झुकत असताना 100% कसे द्यावेत, एफर्ट कसे घ्यावेत हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू मात्र एक्झिक्यूट केला होता. डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही आणि सरळ चेंडू मोनिश पाटीलच्या हातामध्ये. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. ऊन वारा पाऊस काही असो, इंजुरी असो, तरी सुद्धा आम्ही चांगलं क्रिकेट खेळणार आणि क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. हे टॅग लाईन मात्र आता टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंची पाहायला मिळते. चंदू सर जॉईन झालेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. काय म्हणतील या झेलबद्दल सर? अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळतात. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि यास ही संपूर्ण स्पर्धा ज्याच्या बॅटिंगसाठी लक्षात राहिली ते म्हणजे गणेश डिंगोरे होते, ज्यांनी 86 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली आणि त्यांचीच विकेट इथे येणं ही खूप जमेची बाब आहे. हिमांशू यांना मात्र या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळत आहे. मॅच जरी मोठी धावसंख्या नसेल, 54 तसं पाहिलं तर मोठी नाहीये, परंतु मॅच चांगली होणार कारण दोन्ही टीम भिवंडीच्याच आहेत. शरफुद्दीन शेख यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रिग्नेश 11 भिवंडी टीमला पहिला धक्का गणेश डिंगोरेच्या स्वरूपात पाहायला मिळाला. चांगला झेल होता. मोनिश पाटील यासाठीच ओळखले जातात आणि प्लेन मैदानात तर त्यांची गुणवत्ता तर अगदी नेत्रदीपक पाहायला मिळते. मला तो सामना अजून आठवतो की शेतामधलं क्रिकेट सुद्धा मोनिश पाटीलने बांधावरून उडी मारून झेल घेतला होता. तो अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. यस, सेकंड विकेट डाऊन. ज्या पद्धतीने आले त्याच पद्धतीने त्या पावलांवरती जात असताना डगआउटच्या दिशेने निराश, हताश, हतबल मनाने बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. इथे दबावाला थोडंसं आणखी वाढवले. हिमांशू बॅक टू बॅक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजांना चुका करायला भाग पाडणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि त्यांच्यासाठी सापळे रचले जात आहेत. प्लॅनिंग होत आहे. डाव तर पहिलाही कोडमंडला होता आणि दुसराही कोडमंडला आहे. त्यामुळे मॅच अगदी हळूहळू चुरशीच्या दिशेने निघालेली आहे. प्रेक्षक याही क्षणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने यासाठी आलेत कारण या दोन्ही संघांचे चाहते मोठ्या प्रमाणावर या मॅचचा आणि त्यातल्या त्यात हे धमाका बिग बॅचचे सुद्धा चाहते आहेत. एक्झॅक्टली चंदू सर, ज्या पद्धतीने आपण वर्णन केलं, कारण दोन्ही संघ आपण पाहतायत एकमेकांसमोर बऱ्याच वेळेला आलेले आहेत. एकमेकांच्या विरोधात जरी असले तरी मैत्रीपूर्ण संबंध हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. कारण क्रिकेट हा खेळ असाच आपल्याला पाहायला मिळतो की सर्व धर्म समभाव जपणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. आणि आज टेनिस बॉलने आज जी मात्र भरारी घेतली ती उत्तुंग भरारी फिनिक्स पक्षाप्रमाणे पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण टेनिस बॉल क्रिकेटचा ऋणी आहोत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 या धावसंख्येवर गोलंदाज सज्ज होईल. हिमांशू पाटील इज ऑन अ हॅट्रिक. काय गोलंदाजी केले आणि त्याला सुरेख साथ दिले ते क्षेत्ररक्षकांनी. फुलटॉस बॉल होता. अतिशय सुंदर पद्धतीने अजय पाटील पुढे सरसावत आहेत. पुन्हा एकदा जणू काय तो रिप्ले आपण पाहिलात. अजय पाटील मॅग्निफिसंट फिल्डिंग. जरी डायरेक्ट हिट बॉल होत नसले तरी सुद्धा अजय पाटीलची फिल्डिंग चांगली राहिले आणि अजय पाटील आता याच रिजनमध्ये जर असेल तर तो सराव सुद्धा करेल की अशा प्रकारचे थ्रो मला आता डायरेक्ट हिट करण्यासाठी करावे लागतील. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 4 म्हणजे एक चांगली सुरुवात बनावी लागेल. पॉवर प्लेमध्ये 2 विकेट घेऊन 4 धावा म्हटलं तर हिमांशूचं कौतुक इकडे करावं लागेल. परंतु अजूनही 5 ओव्हर बाकी आहेत प्रमोद सर आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता. 10च्या सरासरीने म्हणजे एका ओव्हरमध्ये तुम्हाला एक मोठा फटका तरी मारायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला रिस्क सुद्धा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पाहायचं आहे अख्खी स्पर्धा ज्याने बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि रनिंगने सुद्धा गाजवली आहे असे विवेक शेलार आलेत. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं 6 रन्स पासून थोडेसे दूर राहिले. 1 धाव दूर आणि ओंकार विवेक शेलारला बीट केलं आणि ओंकार प्रथम क्रमांकावर आला.
मात्र आपण मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जसे धावतो, स्पर्धा पाहतो त्याच पद्धतीने हे मात्र आपण पाहू शकाल एक वेगळं काहीतरी नाविन्य, ती स्फूर्ती मिळावी येणाऱ्या कालावधी खेळाडूंना आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय काहीतरी 70-70 स्पोर्ट्स नवीन अंत. नक्कीच. आणि हे असंच चालू राहिलं तर प्रत्येक टीम आपल्या स्क्वॉडमध्ये एखादा धावक सुद्धा ऍड करायला हरकत नाही. निश्चित स्वरूपात हा बॉल ह्या वेळेला व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर आहे आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. 54 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर जी सुरुवात हिमांशू पाटीलने करून दिली, अपेक्षित सुरुवात याला म्हणतात. 4 धावा देऊन 2 विकेट्स मिळवले म्हणजे मी विकेट टेकर गोलंदाज आहे, नेव्हर गिव्ह अप हे दर्शवत असताना पाहायला मिळाला. विवेक शेलार पुन्हा एकदा त्याच लेंथ वर टाकताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आणि सरळ चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत एक सुद्धा नाहीये. दोन्ही बॉल एक्स्ट्रा स्वरूपात ऍड होताना पाहायला मिळत आहेत. 6 रन 54 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 2 विकेट्स लवकरात लवकर जरूर पाहायला मिळाल्या आणि आता इथून पार्टनरशिप होईल का? हा चेंडू आपण पाहिलात पुन्हा एकदा त्याच लेंथला गोलंदाजी करत असताना लगातार 3 वाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळा ट्रॅप रचण्याचा प्रयत्न जरूर करतायत परंतु इथून फलंदाज आपण पाहू शकाल मिस्टर प्रणव भोईर आणि ऋतिक पाटील एका साईडला पाहायला मिळत आहेत. या दोन्ही फलंदाजांवर दारोमदार आहे. 54 रन्स विजयासाठी 47 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. ऋतिक पाटील स्ट्राइक एंडकडे. फुलटॉस बॉल या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 3 वाईट गेल्यानंतर मी म्हटलं होतं की ट्रॅप रचण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे शिकार मिळाली. टाळ्यांचा कडकडाट होत असताना मैदानाच्या बाहेर ऋतिक पाटील त्याच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बोलतं मी चुकीचं शॉट सिलेक्शन खेळलं आणि त्याचाच परिणाम मात्र सोसावा लागला. फुलटॉस बॉल होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. बॅटचं टॉपेज लागलं आणि तिथे फिल्डर पुढे सरसावले. अतिशय चांगला दर्जेदार झेल फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये विवेक शेलार जे करतोय ते सोनं होतंय. त्याचा फुलटॉस सुद्धा विकेट देऊन जातोय. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहताय त्याचे एफर्ट आणि खऱ्या अर्थानं आरपार प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळतो. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास या सर्व काही गोष्टी आणि किरण पाटीलचा हा दुसरा झेल आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फुलटॉस बॉलला कधी कधी विकेट सुद्धा मिळते आणि त्याचं ताजं उदाहरण विवेक शेलार आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक पाटील बॅक टू द डगआउट. म्हणतात ना आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये फुलटॉस आलेला बॉल कधीच वाया घालवायचा नसतो परंतु हे तसं केलं इम्पॅक्ट प्लेयर. आणि इथून आपण पाहू शकता इम्पॅक्ट प्लेयर प्रीतम बारी. जबरदस्त खेळी आपण पाहिली. अचिव्हर स्पोर्ट्स टीम 94 कॉमन टीम समोर ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, बॉलिंग केली, अतिशय वाखाणण्याजोगे ऑलराऊंडर कसा असावा. तडियाळे, डहाणू या टीम मधून सातत्याने आपण पाहत आहेत. इम्पॅक्ट प्लेयर रायना लितूर. रायना लितूरच्या जागेवर आपण पाहू शकता प्रीतम बारीला ऍड केलंय इम्पॅक्ट प्लेयर म्हणून. धन्यवाद पंच नीरज सर त्या ठिकाणी माहिती देत असताना. संघाची धावसंख्या 7. प्रीतम बारी समोर मोठं टार्गेट आहे परंतु बऱ्याच संकटांना सामोरे जाण्याची जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी या खेळाडूच्या अंगी आहेत. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. थोडंसं इंजुरीने झुंजतायत परंतु मला आता इथे लढायचं आहे हे दर्शवत असताना सिंगल काढून थोडंसं जे प्रेशर होतं चंदू सर ते थोडंसं हटवण्याचा प्रयत्न केला. कारण क्रिकेटमधील बेसिक जे आहे सिंगल डबल आणि सिंगल डबलला तुम्हाला ज्या पद्धतीने कन्वर्ट करायचं असतं, प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबलला महत्त्व देणं फार गरजेची गोष्ट असते आणि ते प्रीतम बारी जाणत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली 2 बॉलच्या समाप्तीनंतर.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू पाठीमागे निघून जाईल. किरण पाटील पुढे सरसावतील आणि इथून जर आपण पाहिलं तर एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते रिग्नेश 11 भिवंडी या टीमची 9व्या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन द बोर्ड. बॉल फेकून झाले ते 3. प्रथमतः 3 बॉल वगळता विवेक शेलार तिन्ही बॉल ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर टाकले होते वाईड लाईनच्या, परंतु त्यानंतर फुलटॉस बॉल आणि त्यावर ऋतिक पाटीलची शिकार. कमबॅक करणं जाणतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. जाणत होते प्रीतम बारी की या चेंडूला खेळायला हवं. रिस्क घेतली आणि सरळ चेंडू निघून जातोय थर्ड मॅनला. चौकार 4. वा, गरज होती या ठिकाणी. मॅच चांगली होण्याच्या दृष्टीने मात्र ही वाटचाल म्हणावी लागेल. जरी विकेट आलेले आहेत, मॅच काही आम्ही सोडत नाही हे या ठिकाणी सांगत असताना, कारण दोन्ही संघांना एकमेकांचा अंदाज आहे, एकमेकांच्या विरोधात कित्येकदा आलेले आहेत आणि विशेष म्हणजे या मैदानाचा, या वातावरणाचा सुद्धा अंदाज आहे सर. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने प्रीतम बारीने वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि ज्या पद्धतीने जेव्हा संकटात संघ असतो वंश 11 डहाणू या टीममधून एक फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतो. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये सुपर 8मध्ये त्यांचा संघ सुद्धा पोहोचलेला आहे. म्हणून भरपूर अनुभव आणि अनुभवाचा भंडार आहे त्याच्या पाठीशी. चांगला बॉल ह्या वेळेला फुलर लेन्सचा वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना भन्नाट वेग आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल पहा, जबरदस्त रिप्ले. डाव्या पायाला कुठेतरी, उजव्या पायाला थोडंसं कुठेतरी इंजुरीने त्रस्त होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 41 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 25 बॉल 41 रन्स. चांगला बॉल यावेळेला लो फुलटॉस बॉल होता. तेवढं प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं नाही. उजव्या पायाला थोडंसं यावेळेला इंजुरीने त्रस्त असताना कदाचित तो बॅलन्स करू शकत नाहीये. आणि इथून आपण पाहिलं तर एक चांगलं षटक. 3 चेंडू वगळता वाईट बॉल आल्यानंतर एक महत्त्वपूर्ण विकेट ऋतिक पाटीलच्या स्वरूपात आणि 9 धावा देत 1 विकेट मिळवली. 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 13. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 41. म्हणजे अजूनही 10ची सरासरी या ठिकाणी हवी आहे. 10पेक्षा थोडीशी जास्त. संधी तर दोघांनाही कायम आहे अजूनही, परंतु एक विकेट जसा मागे परत तर जाईल ना तशी थोडासा दबाव वाढू शकतो. परंतु इकडे पार्टनरशिप आणि मोठ्या फटक्यांच्या जोडीला सिंगल डबल्स हे देखील मात्र इकडे आता करावं लागणार आहे रिग्नेश 11 भिवंडीला. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता 70-70 स्पोर्ट्स रिपब्लिक डे स्पेशल एडिशन न्यू लॉन्चिंग ब्रँडेड टी शर्ट 70-70चे आपण पाहतायत. आपल्या जवळच्या शॉपवर जाऊन आपण जरूर खरेदी करू शकता. आणि सुंदर क्वालिटी जी आहे, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते 70-70 स्पोर्ट्सने जपलंय. कस्टमाइज बॅट्स बिलीव्ह अँड अचीव या आपण 70-70च्या अप्रतिम बॅट आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 13. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. हिमांशूचा हा बॉल या वेळेला बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. जजमेंट अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम चांगला झेल टिपला गेला. सूरज केने ग्रेट कॅच. फलंदाज बाद गॉन. मी तर म्हणेल जो शेवटच्या बॉलवर पहिल्या डावाच्या प्रितेशने जो षटकार मारला होता ना, त्या षटकाराने अख्ख्या टीममध्ये एनर्जी टाकली आणि त्यानंतर विवेक आणि त्यानंतर हिमांशू या दोघांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. आणि चौथा धक्का तरी या ठिकाणी बसलाय खरा, परंतु कोणाला तरी खेळपट्टीवर थांबावंच लागणार आहे. आणि कारण या स्पर्धेने 2 गोष्टी दाखवल्या. 6 बॉलमध्ये 3 असताना सुद्धा आपण मॅचमध्ये येऊ शकतो किंवा मॅच जिंकू शकतो हे या स्पर्धेने दाखवलं. आणि 5 बॉलला 29 असताना सुद्धा मॅच जिंकली जाऊ शकतो. तुम्ही मॅच सोडू नका हे सुद्धा या स्पर्धेने आपल्याला दाखवलं. संघाची धावसंख्या 13. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 रन्स पाहायला मिळतात. 3ऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. चांगला झेल टिपला सूरज केनेने आणि प्रितेश पाटीलने लगेच त्याला ॲप्रिशिएट केलं.
हे खूप गरजेची गोष्ट असते, ॲप्रिसिएट करणं आणि संघ सहकाऱ्यांकडून जेव्हा ॲप्रिसिएशन मिळतं त्यावेळेला त्यांचे होप्स वाढतात, त्यांचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढतो आणि हेच क्रिकेट उत्तम दर्जाचं होतं. बॅटची एज घेऊन विवेक शेलारच्या हातामध्ये वन बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत कोणती धाव येत नाहीये. प्रीतम बारी एका साईडला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर आशुतोष चव्हाण. दोन बॅटरला काहीतरी करावं लागेल आता इथून. भागीदारी तर रचतील परंतु डॉट बॉल आल्यानंतर जे प्रेशराईज होतात ना आणि स्वतःहून विकेट देतात अशा वेळेला आपण पाहू शकाल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फिल्डरला निवडला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल, कोणती चूक करणार नाहीये. A1 पवन केने. व्हॉट अ कॅच, एक्सलंट. या स्पर्धेच्या माध्यमातून ते सदिच्छा दूत आहेत, ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपली ओळख पाहायला मिळते. म्हणून ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना आणि हेच ते दर्शवत असताना 13 रन्स 13 रन. काय म्हणतील चंदू सर या झेलबद्दल? एक चांगला म्हणजे फटका जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही करू शकले. झेलाच्या खाली जर पाहिलं तर पवन आले आणि कुठेतरी या ठिकाणी आशुतोषला एक मोठी खेळी करणं गरजेचं होतं. अशा वेळेला विकेट येत आहेत ज्या वेळेला तुम्हाला विकेट थांबवायच्यात आणि कुठेतरी डावाला आकार देण्याची भूमिका करायची. आणि कारण तुमच्या बरोबरीने आयकॉन खेळाडू प्रीतम अजूनही मैदानात आहेत ना, तर तुम्हाला खेळावं लागेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. ही स्पर्धा ज्या ज्या खेळाडूंसाठी लक्षात राहील, विश्वनाथ जाधवसाठी लक्षात राहील, वैभवसाठी लक्षात राहताना पाहायला मिळेल, गणेश डिंगोरेसाठी लक्षात राहील, विवेक शेलारसाठी राहील, हिमांशू राहील. अनेक नावं जे या स्पर्धेने दिली, जे युवा खेळाडू अगदी विशारद पगारे सुद्धा आठवणीत राहणार आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर विशाल रॉय बाउन्सर हा सुद्धा लक्षात राहील. अशी कितीतरी नावं आहेत. काही पुण्याचे खेळाडू आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली. राहिल अन्सारी देखील आम्हाला लक्षात राहतील. अशी बरीच नावं आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून लक्षात राहण्यासारखी आहेत. सत्यम चौधरीची फिरकी म्हणा, रोहितची फिरकी म्हणा, अशी बरीच नावं आहेत. त्याच्यापैकी एक नाव जे कायम लक्षात राहील ते मात्र आता बॅटिंगसाठी येत आहे, वैभव माळी. वैभव माळी या वेळेला आपण पाहू शकतायत. आज पुन्हा एकदा त्याला उभारावं लागेल, पुनरागमन करावं लागेल. पगावर 14 वर 5 धक्के बसलेत. रिग्नेश इलेव्हन भिवंडी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. बॉल फेकून झाले ते 3. या षटकातील तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज हिमांशू पाटील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. चांगला बॉल मजबूर केलं या वेळेला. परफेक्ट यॉर्कर. कसा असावा हिमांशू पाटील, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. अतिशय वाखाणण्याजोगे गोलंदाजी, आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. विलक्षण कामगिरी. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही क्रिकेटच्या मैदानात चांगली असायला हवी आणि तेच केलं आतापर्यंत हिमांशू पाटीलने. सुपर बॉलिंग. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 14. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विवेक शेलार यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिलंय, थांबते. कोणती धाव येत नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू हिमांशू पाटीलने हाताळले, त्यामध्ये एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 6 बॉल फेकले परंतु त्यामध्ये 1 बॉल वाईड आला. 5 बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेत. सुपर बॉलिंग. चेंडू आपण पाहिला तर चेंडूला सोडून दिलं होतं, जसं आपण कसोटी क्रिकेटमध्ये पाहतो. अशा बॉलला कोणत्याही प्रकारची छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही आणि सरळ चेंडूला लेफ्ट केलं होतं. निघून जातोय डॉट बॉलची सांगता येत असताना. 1 रन फक्त खर्च केली वाईटच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी हिमांशू पाटीलचे 2 षटकं पाहायला मिळाली. हिमांशू पाटीलची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. सुपर बॉलिंग. 14ला 5. नमस्कार. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. अंडर 25 स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धमाका बिग बॅश सिरीजची 16वी स्पर्धा आणि या 16व्या स्पर्धेतील युवा खेळाडूंसाठी असणाऱ्या स्पर्धेचा फायनलचा सामना आपण पाहतोय. भिवंडीतील 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत.
एका बाजूला जर पाहिलं तर टीम पाहिलं मी ते चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रिग्नेश 11 भिवंडी. 3 षटकात थोडीशी संत सुरुवात, 5 विकेट माघारी परतलेले आहेत, परंतु वैभव माळी आणि प्रीतम बारी मैदानात आहेत आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत पुन्हा एकदा विवेक शेलार. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, टायमिंग नाही करू शकले आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण करतायत प्रीतम. थोडेसे प्रीतम जखमी देखील वाटतात, थोडेसे त्यातूनही सावरावं लागेल, परंतु असा खेळाडू मैदानात आहे ज्यांनी 5 बॉलमधील 29ची मॅच सुद्धा याच मैदानात जिंकून दिलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडून देखील अपेक्षा असणार आहेत. येणारे 17 चेंडू 39 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच अजूनही आहे. समोर गोलंदाजी चांगली होते, परंतु तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. ओ हो 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 हो, काय बॉल टाकलाय, अप्रतिम, लाजबाब, उत्तरच नव्हतं, आला कधी गेला कधी, बॅटने अगदी खेळपट्टी खणली. जबरदस्त हा बॉल ह्या वेळेला मजबूर केलं होतं खेळण्यासाठी वैभव माळीला आणि तो सुद्धा सरप्राईज झाला. ज्या पद्धतीने भन्नाट वेग, वेगे बरोबर नियंत्रण बरोबर चुकता बरोबर लयबद्धता, अशा प्रकारची गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. विवेक शेलार, कालिंग एक्सप्रेस विवेक शेलार खालिंग गावाचा. आणखीन एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी यॉर्क करण्याचाच प्रयत्न झाला होता, परंतु स्वतःला वाचवण्यात यशस्वी राहिले. बॅटर तिकडे, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावांसाठीचा संघर्ष सुरू आहे. अगदी धावा तर महाग झाल्यात म्हणावं लागेल, बऱ्याच कालावधीनंतर एखादी येते, त्यामुळे धावांची कडकी सध्या पाहायला मिळते, त्यातून बाहेर पडावं लागणार आहे. ज्या पद्धतीने सध्या विवेक गोलंदाजी करतायत, 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे, मॅच नाही संपली, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला फुल टॉस, परंतु बॉल मात्र मागे मार्गस्थ होतोय, परंतु अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. फुलटॉस बॉल होता. या अगोदरच्या बॉलवर आपण पाहिलं, जर बॅटची एज कदाचित नसती तर प्लंब होण्याचे चान्सेस, LBWचे चान्सेस वाढले असते आणि नीरज सरांनी त्या ठिकाणी तसंच दर्शवलं की बॅटची हलकीशी एज आपल्याला पाहायला मिळाली होती आणि इथून फुलटॉस बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. 1 रन जरूर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 17 रन झालेले आहेत 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 17 धावा विवेक शेलार. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु हाही फटका फसलाय. तिकडे विवेक येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट विवेकच्या खात्यामध्ये जुळताना पाहायला मिळते. 6वा धक्का या ठिकाणी चॅलेंज स्पोर्ट्स संघाने दिलाय. चांगली गोलंदाजी विवेक शेलार, हिमांशू पाटील हे नाव चर्चेत आणि फक्त चर्चेतच राहील. त्यांचा क्लास जो आपण पाहिलाय अंडर 25च्या माध्यमातून अतिशय अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 षटक हे प्रगतीपथावर आहे. अजून सुद्धा इथून आपण पाहिलं तर 37 रनची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 37 रन. बॉल आणि 37 रन्स हे सामन्याचं समीकरण. घड्याळ जवळजवळ 12:34 झालेत, परंतु आमचे लाडके प्रेक्षक राजे अजून सुद्धा या मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळत आहेत. ओमकार येतात. प्रीतम मैदानात अजूनही आहेत, काही विसरून चालणार नाही, परंतु हळूहळू दबाव वाढतोय. 13 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 37 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे षटक संपल्यानंतर 2 वेगळे बॉलर येणार आहेत, त्यांचा सामना कशा प्रकारे केला जाईल हे मात्र या ठिकाणी खूप महत्त्वाचं असणार आहे. ओमकार तारमाळे, त्याचबरोबर जर पाहिलं तर आयकॉन प्रीतम परब, हाही एक वेगळा फॉर्मॅट आला. गेल्या वर्षी डिस्ट्रिक्ट वाईज होतं, यावेळेला ऑल इंडिया होती, यावेळेला आयकॉन होता. हाही एक वेगळा फॉर्मॅट पाहायला मिळाला, परंतु शेवटी दोन्ही टीम भिवंडीतीलच फायनलला आल्या. कारण गेल्या काही दिवसात जर भिवंडीचा क्रिकेटचा स्तरही उंचावतोय. यावेळेला वेगवान फटका खेळलाय, कव्हरच्या दिशेने मारला फटका, फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि बघता बघता या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय. अगदी फक्त 18 धावा, 6 विकेट माघारी सुद्धा परतलेल्या आहेत, परंतु अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 36. 12 मधले 6 बाहेर मारायचे.
हो, निश्चित स्वरूपात 12मधून 6 बॉल मात्र यावेळेला बाहेर पाठवायचे आहेत, परंतु त्यासाठी तुमचा स्वतःचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन येईल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं गोलंदाजी केलेत, 2 गोलंदाजांनी 4 षटकं जी हाताळली ना, ती प्रॉपरली अचूक टप्प्यावर कशी गोलंदाजी करायची याचं श्रेय या दोन्हीही गोलंदाजांना दिलं जाईल. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 30 धावा होत्या. इथे जर आपण पाहिलं तर 18 धावा म्हणजे 12 धावेने पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 18चं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि इथून आपण पाहत आहेत की 6 धक्के बसलेत. प्रीतम बारीसारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतो. या खेळाडूचा जर बोलबाला राहिला, षटकार आला तर मॅचची क्वालिटी वाढेल. या स्पर्धेची तर क्वालिटी जरूर आहे, परंतु या मॅचची क्वालिटी वाढताना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. हो, मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. योगेश बालेकर येत आहेत बॉलिंगसाठी. अजूनही 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 36ची आवश्यकता. संपलेली नाहीये मॅच. ओमकारला स्वतः सिद्ध करावं लागेल. एक संधी आहे. ज्या वेळेला परिस्थिती गंभीर असते तर तुमच्यासाठी ती संधी सुद्धा असते आणि त्यामुळे तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील. जोडीला प्रीतमही आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका. हो, फटकाही फसला होता आणि कॅच देखील हातातून सुटताना पाहायला मिळते. अजय पाटील त्या ठिकाणी धावत गेले होते, परंतु थोडंसं जजमेंट कदाचित चुकलं आणि तिथून कॅच ड्रॉफ्ट होताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. पहा कसा कॅच ड्रॉप झाला. 3 फिल्डर त्या ठिकाणी आले होते, बॅकअपसाठी 2 आले होते फिल्डर आणि इथून अजय पाटील फार वेगाने धावले होते. जजमेंट त्यांचं थोडंसं चुकलं आणि कॅच ड्रॉफ्ट होताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. आता 35 रनची आवश्यकता आहे. यस, 35 धावांची आवश्यकता अजूनही आहे. प्रीतम बारी. काही होऊ शकते या क्रिकेटमध्ये. यावेळेला मात्र प्रीतमच्या बॅट मधून फटका येताना पाहायला मिळालाय आणि दबावाला थोडंसं हटवत असताना सांगतात प्रीतम आहेत ना. 6 धावा षटकार. प्रीतम बारी या वेळेला आपण पाहू शकताय जबरदस्त हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ही क्वालिटी आहे या फलंदाजाची आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत फक्त बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आपण पाहतायत. परिपूर्ण क्रीजचा वापर करत असताना अगदी स्टंपच्या जवळून हा चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. एएस टीम 94 कॉमन टीम बरोबर मी जशी बॅटिंग केले तशीच बॅटिंग करताना आता मला पहा. हो, आणि आतापर्यंत दबाव जो होता ना तो मात्र गोलंदाजांनी फलंदाजांवर निर्माण केला होता. हा थोडासा शिफ्ट होतोय. गोलंदाजावर देखील थोडासा शिफ्ट होताना पाहायला मिळेल कारण तुमच्या विरुद्ध एक मोठा फटका खेळलाय आणि प्रीतम बारी ऑल इंडिया स्टार आहे. आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आशेचं किरण दाखवलंय या ठिकाणी प्रीतम बारी यांनी. मॅच नाही संपली. 70-70 धमाका बिग बॅश अंडर 25 फायनल मॅच. रिवाजचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाला परंतु इकडे यशस्वी नाही झाले. एक चांगला बॉल कमबॅक. चांगला कमबॅक यावेळेला जरूर केला गेला गोलंदाज योगेश भालेकरने. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. आता थोडासा टप्पा पुढे ठेवला आणि अगदी शरीराचा वेध घेत चेंडू डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 29 रनची आवश्यकता. यावेळेला पुढे केला होता बॉल, त्याला मात्र पाठीमागे पाठवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत आहे परंतु आता फिल्डर अजय आहेत तिकडे. कोणतीही चूक करणार नाहीये आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. योगेश यांच्या खात्यात विकेट जाते. अगदी आज आपण पाहिलं तर अजय पाटीलचा चेंडू पाठलाग सोडत नव्हता. पहिले 2 बॉल जर आपण पाहिले कव्हर पॉईंटमध्ये गेल्यानंतर त्याने डायरेक्ट हिटची संधी गमावली होती. त्यानंतर कॅच ड्रॉप झाला. तिसरा तो बॉल गेला होता अजय पाटीलच्या हातामध्ये. तो झेल सुटल्यानंतर आता 4थ्या बॉलवर आपण पाहिलं ही सत्व परीक्षा होती की अजय आता तुला चांगला चेंडू कॅरी करायचा आहे आणि ते कॅरी करत असताना आपण पाहू शकताय झेल टिपला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सात विकेट माघारी परतलेले आहेत. स्वप्न पाहिलं 12 संघांनी. एका संघाचं पूर्ण होणार आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर भिवंडीतील आहेत, फायनलमध्ये आले, ते देखील समाधानी असतील. रिग्नेशजी पाटील देखील समाधानी असतील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मयुरेशजी पाटील देखील समाधानी असतील कारण फायनलमध्ये टीम खेळत आहेत.
यावेळेला फटका मात्र या ठिकाणी चांगला येताना पाहायला मिळत आहे. सीमारेषेवर बॉल मात्र अडवला जातोय. आर्यन ओमकारच्या जोडीला जर पाहिलं तर आर्यन आलेले आहेत. पुन्हा एकदा योगेश बालेकर या वेळेला हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेने आर पार फटका खेळण्याचा प्रयत्न. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. सर या षटकाराने पुन्हा एकदा आशेचं किरण दाखवलंय. आणि कारण ज्या पद्धतीने मॅचेस पाहिल्यात ना या स्पर्धेमध्ये असं वाटत असताना की आता हा संघ सहजासहजी जिंकतोय, असे संघ पराभूत झालेत या स्पर्धेमध्ये. म्हणून एक आशेचं किरण पाहायला मिळतंय हा षटकार. जबरदस्त आशेचं किरण तर जरूर आपल्याला पाहायला मिळतं. हेलिकॉप्टर शॉट काय प्रॉपरली जणू काही श्रीलंकन गोलंदाजाने टाकलेला चेंडू कुलशेखरा आणि MSD ने फिरवलेली ती बॅट हेलिकॉप्टर शॉट 2011 2 एप्रिलचा दिवस जणू काही आठवला. हा स्मरणात राहील षटकार. 6 धावा. आता 32 रन झालेत म्हणजेच इथून आपण पाहतात प्रॉपरली 22 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. फायनल मुकाबला आहे, फायनल मॅच आहे. हार मानणार तर दोन्ही टीम नाही आहेत, दोन्ही भिवंडीकर आहेत. एका बाजूला रिग्नेश 11 आहे, एका बाजूला जर पाहिलं तर चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. एका बाजूला जर पाहिलं तर प्रताप पाटील साहेबांचं पाठबळ आपल्याला पाहायला मिळतं रिग्नेश 11 संघाला. आणि दुसऱ्या बाजूला विलासराव पाटील साहेब हे देखील जर पाहिलं तर चॅलेंजची स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल देखील खूप सारं बरीच वर्ष आम्ही ऐकतोय. त्यामुळे दोन्ही संघ जर पाहिलं तर बराडे संघ मालकांचे आहेत आणि त्यांच्यामधील चोरस पाहायला मिळतात. क्रिकेट प्रेमी आहेत म्हणून त्यांचे संघ इकडे आहेत. कारण आज हे जर क्रिकेट आपण पाहतोय ज्या पद्धतीने पुढे चाललंय त्यामध्ये संघ मालकांचाही वाटा मोलाचा आहे, खेळाडूंचा वाटा आहे, आयोजकांचा वाटा आहे, प्रेक्षकांचा सुद्धा वाटा आहे. शेवटची ओव्हर. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेत. नीरज सर आमच्याकडे वळले कळवत आहेत मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्नही ओमकारने केला आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर 8वी विकेट आली आहे. वाईट रन जरूर 1 रन ॲड होईल, फलंदाज बाद होईल आणि 8 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी अजून सुद्धा 21 रनची आवश्यकता असेल. 6 बॉल आणि 21 रन. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणतात ना पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याच पद्धतीने तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश ऑटोमॅटिकली मिळत राहील. ते प्रयत्न करावे लागणार आहेत कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. यस, प्रयत्न करावे लागतील. 6 मध्ये 21. ओमकारने मागील षटकामध्ये एक जबरदस्त फटका खेळलाय. पाहूया तेच बॅटिंग साठी आहेत ओमकार तरमाळे. यावेळेला मात्र दांडी 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 गुल बोल्ड. काय जबरदस्त बॉल या वेळेला डिलिव्हर्ड केला. सुपर डिलिव्हरी, सुपर. अतिशय चांगला बॉल आपण पाहू शकलात मिस्टर किरण पाटील आणि अक्षरशः मात्र त्या ठिकाणी स्टंप्स उद्ध्वस्त केला. आपण पाहू शकाल. सुपर सुपर बॉलिंग क्लास. वेगात बॉल टाकलाय. स्टंपही बिचारा कळवळला असेल, बॉलने जरा जास्त जोरातच मारले. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कृष्णा त्रिपाठी 5 बॉलमध्ये 21. किरणने मात्र एक अफलातून चेंडू टाकला विजयाच्या उंबरठ्यावर. टीम मात्र या ठिकाणी पाहायला मिळते चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी. गेली कित्येक वर्ष या नावाचा दबदबा भिवंडीच्या क्रिकेटवर आपल्याला पाहायला मिळालाय. विलासराव पाटील साहेबांचा हा संघ, मयुरजी यांचा हा संघ, मयूरजी यांचा हा संघ आज मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय.
परंतु पाहूयात शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. कृष्णा या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळलाय खरा, परंतु तिकडे एकच धाव मिळेल अजूनही मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 20 धावा कौशल आलीत बॅटिंगसाठी. वळपाडा गावचे खेळाडू कौशल बॉलिंग याही खेळाडूंनी या स्पर्धेत जबरदस्त केली आहे. नव्हे तर एक वेगळं कौशल्य आहे त्यांच्याकडे. या कौशलकडे हो, पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट सुद्धा त्यांनी घेतल्या होत्या. किरण या बॉलला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने ढकललाय. 1 रन त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचे, परंतु नाही. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि 19 म्हणजे 3 बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवायला लागतील षटकारासाठी. त्यावेळेला कुठे टाय होईल मॅच, परंतु पाहूयात. अपेक्षा करू शकतो आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये. नुकतीच रिग्नेश यांनी देखील एक मोठी स्पर्धा राहण्याला भरवली होती. यस आणि तारीफबाईं बरोबर थोड्या वेळासाठी जाण्याचा योगही आला. या वेळेला मात्र आता विजय अगदी हळूहळू सुनिश्चित होतोय, कारण केवळ औपचारिकता आता राहिलेली आहे. 2 चेंडू काय मेहनत केली. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला हा संघ आणि त्यानंतर जी काही ग्रीप घेतली या संघाने, जबरदस्त कामगिरी. एकेका संघाला पराभूत करण्याचा सपाटा लावला. कधी बॉलरने, कधी बॅटरने, कधी फिल्डरने त्यांच्या मन जिंकून घेतली आणि आता स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. बॉल समोर खेळलाय खरा आणि यस, चॅम्पियन होताना पाहायला मिळतात. ऑल आउट होते प्रतिस्पर्धी संघ आणि चॅलेंज टीमने या स्पर्धेत अखिल भारतीय स्तरावरील ही मानाची स्पर्धा धमाका बिग बॅश अंडर 25 अखिल भारतीय चॅम्पियन्स ठरतायत चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी.